आपण काढू इफिसियन्सचं पत्र अध्याय 4, इफिसियों की पत्री अध्याय 4, एफिशियंस चैप्टर 4, इफिसियों की पत्री अध्याय 4 वर्स 30 पुस्तक 13, इफिसियों की पत्री चैप्टर 4 अध्याय 4 वर्स 30 पुस्तक 13, इफिसियों की पत्री अध्याय 4 उसका 30 एफिशियंस इफिसियों पत्र 4 अध्याय 4 30 परमेश्वर के पवित्र आत्मा को शोकित मत करो जिससे तुम पर छुटकारे के दिन के लिए छाप दी गई है। देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका। खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगी मुद्रित झाला आहात। आपण डोळे बंद करू आणि या वचनासाठी प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो। वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा तू आमचा पवित्र देव आहे। मी तुझे आभार मानते। तू आमचा पवित्र देव तारक उद्धारक आहे। मी धन्यवाद देते वचन ऐकणाऱ्यांना। प्रभू तू मदत कर। तू बोलत आहे हे आठवण ठेवून लक्षात घेऊन तुला आदर मान देण्यासाठी आणि तसंच जीवन जगण्यासाठी तू सहाय्य कर। धन्यवाद देते प्रभू येशूच्या नावाने आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आपला देव त्रिएक परमेश्वर आहे। और प्रिय हमारा परमेश्वर त्रिएक परमेश्वर, एक परमेश्वर त्याचा पुत्र यीशु मसीह, उसका बेटा यीशु मसीह, आणि तिसरा आहे पवित्र आत्मा, और तीसरा है पवित्र आत्मा। तीनही एक आहे और ये तीनों भी एक है। परमेश्वर कोण आहे? परमेश्वर कौन है? बऱ्याच जणांना असा प्रश्न येतो, हा परमेश्वर, तो परमेश्वर, तो परमेश्वर। या जगात बरेच जण आपलं नाव सुद्धा येशूवर ठेवतात, पण जेव्हा की असं काही नाही, देव परमेश्वर एकच आहे। और बहुत सारे लोगों को ये सवाल रहता है कि ये भी ईश्वर है वो भी ईश्वर है। नहीं, ऐसा कुछ भी नहीं, एक ही परमेश्वर है। परमेश्वर तो आहे ज्याने ही सर्व आकाश आणि पृथ्वी ज्याने रचली, और परमेश्वर वही है जिसने आकाश और पृथ्वी को बनाया। तो आत्मा आहे और वो आत्मा है, तो कोणालाही दिसत नाही, वो किसी को भी नहीं दिखता। आणि देवाला आतापर्यंत कुणी पाहिलं नाही। और परमेश्वर को अभी तक किसी ने नहीं आणि जो देखा। कोणी देवाला पाहतो और जो कोई परमेश्वर को देखता तो है जिवंत राहू शकत नाही, और वो जीवित नहीं रह कारण सकता, तो सर्व सामर्थ्य देव आहे। क्योंकि वो सर्वसामर्थ्य त्याला परमेश्वर है। अशक्य असं काहीच नाही। और उसे असंभव ऐसे कुछ भी नहीं। त्याच्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्द नाही, और उसकी डिक्शनरी में असंभव ये बिल्कुल त्याला नहीं सर्व है। काही शक्य आहे। उसको सब कुछ संभव तो है। मेलेल्यांना जिवंत करू शकतो, वो मरी हुओं को जीवित कर सकता है आणि जिवंत माणसाला मारू शकतो, और जीवित मनुष्य को मार सकता है। इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे। और इतना सामर्थ्य उसमें है। पहा ना आपल्या मानवाची रचना त्यांनी कशी केली। और देखो हम मनुष्य की रचना उसने कैसे की। मातीतून त्याने आपल्याला बनवलं, और मिट्टी से उसने हमें बनाया। मातीचा पुतळा केला और मिट्टी का पुतला आणि बनाया त्याच्यात श्वास फुकला, और उसके अंदर श्वास आणि फूका। आज आपण त्याच्याद्वारे जिवंत आहोत। और आज हम उसके द्वारा जीवित हैं। म्हणून देवाला काहीच कठीण नाही। और इसलिए परमेश्वर को कुछ भी कठिन तो नहीं। देव वो जो परमेश्वर अदृश्य आहे, जो अदृश्य है, त्याला प्रकट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आहे। और उसे प्रकट करने के लिए यीशु मसीह है। आपल्या सगळ्यांचा जन्म आई वडिलांनी लग्न केल्यानंतर झाला, और हम सबका जन्म माता पिता ने शादी करने के बाद हुआ। पण येशूचा जन्म कुवारी मरियमच्या द्वारे त्याचा जन्म झाला। और यीशु मसीह का जन्म कुंवारी मरियम के द्वारा हुआ। पवित्र आत्मा तिच्यावर आच्छादन केलं और पवित्र आत्मा उसके ऊपर उतरा आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताचा जन्म झाला। और फिर यीशु मसीह का जन्म हुआ। लक्षात ठेवा, येशू हा पवित्र आहे। और याद रखो यीशु मसीह पवित्र है। येशू ख्रिस्ताचा मुख्य उद्देश या जगामध्ये येण्याचा हा आहे की या जगात जो देव कोण आहे ते लोकांना दाखवावं। और इस संसार में लोगों को मालूम पड़े कि परमेश्वर कौन है, इसलिए यीशु मसीह है। येशू कोण आहे, यीशु मसीह कौन है आणि देव कोण आहे और परमेश्वर कौन है, हे प्रकट करण्यासाठी ख्रिस्ती मंडळीला पवित्र आत्मा मिळाला। और ये प्रकट करने के लिए मसीह लोगों को पवित्र आत्मा मिला। परमेश्वर देव आहे, परमेश्वर येशू पण परमेश्वर देव आहे, यीशु मसीह भी आणि परमेश्वर है पवित्र आत्मा पण देव आहे। और पवित्र आत्मा भी परमेश्वर तिघही है देव आहे। और तीनों भी परमेश्वर है। हालेलुया, 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 हालेलुया। भाऊ डोळे वरती करा, माझ्याकडे बघा, ठीक आहे। तर लक्षात ठेवा, देव आहे और परमेश्वर परमेश्वर है। देवाची जागा कोणच घेऊ शकत नाही। परमेश्वर की जगह कोई भी नहीं ले कोणताही सकता माणूस देव बनू शकत नाही। और कोई भी मनुष्य परमेश्वर नहीं बन जरी या सकता। जगामध्ये माणसं देव बनून जगतात आणि बरेच चिन्ह चमत्कार करतात, पण ते देव कधीही बनू शकत नाही। और इस संसार में बहुत सारे लोग हैं जो अपने आप को ईश्वर कहलाते हैं और बहुत काम करते हैं, पर वो ईश्वर नहीं है। लक्षात ठेवा, देवाची जागा कोणच घेऊ शकत और याद रखो परमेश्वर की जगह कोई भी नहीं ले नाही। जो सकता। माणूस देव स्वतःला म्हणवतो और जो कोई मनुष्य अपने आप को ईश्वर कहलाता आणि है जेवतो और खाना खाता है मरतो और मर जाता है मेल्यानंतर उठत नाही, और मरने के बाद जी नहीं उठता, तो देव नाही। वो परमेश्वर नहीं। काय हे नेहमी लक्षात ठेवा। ये हमेशा याद रखो। देवाला भूक लागत नाही, परमेश्वर को भूख नहीं कारण लगती। बायबलमध्ये देव म्हणाला, मी देव आहे
और बाइबल में परमेश्वर ने कहा मैं परमेश्वर हे हूँ सर्व काही माणसासाठी बनवले और ये सब कुछ मैंने मनुष्य के लिए बनाया है। मला भूक नाही लागत मुझे भूख नहीं लगती आणि जर मला भूक लागली और अगर मुझे भूख लगी भी तरी मी तुमच्याकडे नाही मागणार तो भी मैं तुमसे नहीं कारण मी मांगूंगा तुम्हाला बनवले क्योंकि मैंने तुम्हें बनाया है मी तुम्हाला बनवले तुमच्याकडून मी नाही कधी घेणार और मैंने तुम्हें बनाया मैं तुमसे कभी नहीं लूंगा। हे नेहमी लक्षात ये हमेशा याद रखो। म्हणून लक्षात ठेवा या जगात जेवढी स्वतःला देवाचं स्थान देतात ते सर्वात घोर पातक खूप मोठं पाप करतात और इस संसार में जितने लोग अपने आप को ईश्वर का स्थान देते हैं वो सबसे बड़ा पाप करते आणि हैं। म्हणून देव काय करतो ते जे काही चुका करतात जे काही पाप करतात ते देव प्रकट करतो तू देव स्वतःला म्हणवतोस ना म्हणून थोड्या दिवसानंतर त्या माणसाची पाप देव दाखवतात मग लोक म्हणतात वा हा बाबा असा होता अहो बाई ही बाई माझी अशी होती अशा रीतीने प्रकट करतो देव और इसलिए जो अपने आप को ईश्वर कहलाते हैं कुछ दिनों के बाद परमेश्वर क्या करता है उनके पाप प्रकट कर देता है। फिर लोग शौक हो जाते हैं कि ये बाबा ऐसा था। म्हणून लक्षात ठेवा देवाचं स्थान कोणच घेऊ शकत नाही और याद रखो परमेश्वर का स्थान कोई भी नहीं ले सकता। देव देव आहे परमेश्वर परमेश्वर म्हणून है प्रियानो तिथे देवाचं वचन सांगितलेलं आहे और इसलिए जो यहाँ पर परमेश्वर का वचन कहता तुम्ही है देवाला म्हणजे आपण ख्रिस्ती मंडळी आता जसं येशू आपल्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला और यीशु मसीह हमारे लिए स्वर्ग छोड़कर पृथ्वी पर तो या आया जगात का आला तो इस संसार में वो क्यों आया? कारण माणसाला मृत्यू ही शिक्षा मिळालेली आहे क्योंकि मनुष्य को मृत्यु की शिक्षा मिली। माणूस मरतो आणि मग शेवटी तो पुन्हा येतो का जगात और मनुष्य मर जाता है तो फिर से इस संसार में वो आता है क्या? दुसरा जन्म घेतो का दूसरा जन्म लेता है क्या? नहीं। नहीं लेता। मग माणूस जातो कुठे तो मनुष्य जाता किधर? माझे वडील वारले मेरे पिता आई मर वारली गए, मेरी माँ मर माझे गई, आजोबा वारले मेरे दादाजी मर गए पुन्हा या जगात मला दिसले नाही और फिर से इस संसार में मुझे वो दिखे नहीं। एवढं 51 वर्षाची मी झाली तरी पण मला काही येशू मला तो माझे वडील आणि माझे आजोबा काही दिसले नाही मला और मैं इतने साल की हो गई फिर भी अभी तक मेरे माँ बाप और मेरे दादाजी मुझे अभी तक दिखे नहीं। अब वो गए कहाँ पर? हे सर्वजण जी माणसं जगतात आणि ज्या माणसाला मरण ही शिक्षा आहे ते नरकात जातात और जो मनुष्य को मृत्यु की शिक्षा है वो आखिर में नरक में जाता है। म्हणजे या जगात जेवढेच माणसांनी जन्म घेतलाय ते सगळे मेल्यानंतर कुठे जातात नरकात और इस संसार में जितने ने जन्म लिया और वो मरने के बाद कहाँ पर जाते हैं? नरक में। आणि नरक असं भयानक ठिकाण आहे और नरक किसी भयानक जगह है जो कोणी तिथे जातो तो पुन्हा येत नाही और जो कोई वहाँ पर जाता है वो वापस नहीं आता। तिथे जळणारी आग आहे वहाँ पर जलने वाली आग है, कधी बुजत नाही वो कभी बुझती तिकडे नहीं। किडे आहेत वहाँ पर कीड़े ते हैं, कधी मरत वो नाही कभी मरते आणि नहीं ते माणसाला यातना देत असतात और वो मनुष्य को तकलीफ देते हैं। साधा एक छोटासा मच्छर आपल्याला चावतो तो किती त्रास होतो और छोटा सा मच्छर हमें काटने में हमें कितना तकलीफ होता मोठी है। गांधी येते और मधुमक्खी आती है, नाही तिथं असं गाठ येते काट आती है वहाँ आणि पर तिथं मग आपण खाजवत राहतो और वहाँ पर हम जाते आपल्याला रहते हैं त्रास होतो और फिर तकलीफ होती है। विचार करा केचुवे आणि निघणारे असे जीवजंतू असे असंख्याने माणूस भरलेला राहील और बहुत सारे कीड़ों से मनुष्य भरा हुआ रहेगा नरकात असे भरलेले आहे और नरक में से भरे हुए आग लोग है। हैं और आग है। अशा भयानक नरकापासून वाचवण्यासाठी प्रभू येशू या जगात आहे और इसे भयानक नरक से बचाने के लिए प्रभु यीशु मसीह इस पृथ्वी पर आए त्याला जाती बनवायच्या नव्हत्या और उसे जाति नहीं बनानी थी परंतु त्याला माणसाला वाचवायचं होतं. और उसे मनुष्य को बचाना था। म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये चिन्ह चमत्कार करून और उस प्रभु यीशु मसीह ने इस पृथ्वी पर चिन्ह चमत्कार करकर वधस्तंभावर आपला प्राण दिला कलवरी क्रूस पर अपना प्राण दिया वधस्तंभावर आपली शिक्षा मरण ही शिक्षा त्याने घेतली और कलवरी क्रूस पर जो हमारी मृत्यु की शिक्षा थी उसने अपने आप पर उठा ली तो मारला गेला और वो मारा गया पण तो तिसऱ्या दिवशी जिवंत पर झाला वो तीसरे दिन जी उठा। म्हणून आज जे काही आपण येशूच्या नावाने प्रार्थना करतो ते आपल्याला पटकन मिळतं और आज हम जो कुछ यीशु मसीह के नाम से प्रार्थना कर कर मांगते हैं वो हमें तुरंत मिल जाता है। मेघा पाणी दे मेघा जिवंत आहे और मेरा सही जीवित है। कसं कळालं मला कैसे मुझे मालूम पड़ा? कसं तुम्हाला कळालं कैसे आपको मालूम पड़ा? मी तिला म्हणतं पाणी दे और मैंने उससे कहा पानी दे अशी ऐकते पण आहे और वो सुन भी रही है। बाबा बहिरी नाही तू वो बेटी नहीं बाबा है तू तुला ऐकायला येतं और अच्छे कान है तेरे त्याकडे पास। रुमाल आहे तेरे पास रुमाल पेन है, आहे पेन है, पेपर आहे पेपर है, बायबल आहे बॅग आहे पैसे आहे. पैसा भी हे है नाही दिलं और वो नहीं दिया। पाणीच कसं काय दिलं और पानी कैसे दिया? कारण मी पाणी क्योंकि मागितलं. मैंने पानी मांगा। हा मग तसाच आपला येशू जिवंत आहे तो वैसे ही हमारा यीशु मसीह जीवित है, तो दिसत नाही वो दिखता नहीं पण आपण जे मागतो पर हम जो मांगते हैं तो आपल्याला देतो वो हमें देता है। हे याच्यावरून आपल्याला कळतं की आपला येशू जिवंत आहे और इससे हमें मालूम पड़ता है कि हमारा यीशु मसीह आज जीवित है। 2023 वर्ष झाले की येशू जिवंत आहे और 2023 साल हो गए हैं यीशु मसीह जीवित आज हे है। 2023 हे वर्ष कसं निघालं और 2023 साल कैसे निकला? येशू जेव्हा जिवंत झाला तेव्हा पहिला दिवस मोजण्यात आला और जब यीशु मसीह जी उठा तो पहला दिन बोला
मला 2 दिवस, 2 दिवस, 100 दिवस, 100 दिन, 1000 वर्ष, 1000 साल, 2000 वर्ष, 2000 साल, अशाने गणना झाली. और इससे कितनी चल अशाने रही, कॅलेंडर पण झालं. और इससे कैलेंडर भी हुआ. माहिती पडलं. म्हणून येशू हा खूप चांगला देव आहे. और यीशु ये बहुत अच्छा परमेश्वर है. त्याने आपण तो जेव्हा स्वर्गात गेला जब वो स्वर्ग गया त्यावेळेला आपण एकटे पडू नये, और उस समय हम अकेले नहीं अनाथ हो, होऊ नये, हम अनाथ नहीं हो, या जगात पापात फसू नये, और इस संसार में पाप में हम नहीं फंसे, हम नरक में नहीं जाए. म्हणून त्याने देवाचा आत्मा त्याला म्हणतात पवित्र आत्मा, तो आपल्याला दिला. और इसलिए उसने परमेश्वर का आत्मा, जिसे हम पवित्र आत्मा बोलते, उसे हमें तो दिया. आज आपल्या हृदयात आहे. और वो आज हमारे हृदय में है. तो आहे त्या लोकांकडे ज्याने येशूला आपला देव म्हणून स्वीकार केला. और वो उन लोगों के पास है जिन्होंने यीशु मसीह को अपना परमेश्वर बोलकर स्वीकार किया. चर्चमध्ये येतात, जो चर्च में आते हैं येशूला माझा तारणारा म्हणून स्वीकार और करतात, यीशु मसीह को अपना उद्धारकर्ता बोलकर स्वीकार करते हैं, त्यांच्याकडे पवित्र आत्मा आहे. और उनके पास पवित्र आत्मा है. तो पवित्र आत्मा खूप सामर्थ्य आहे. वो पवित्र आत्मा बहुत सामर्थ्य है. म्हणून आपल्याला अशुद्ध आत्मे हात लावू नाही शकत. और इसीलिए अशुद्ध आत्माएं हमें हाथ नहीं आपल्याला लगा भूत सकती, येऊ शकत नाही, हमारे अंदर भूत नहीं आ आपण सकते, नरकात जाऊ शकत हम नाही. नरक में नहीं जा सकते. म्हणजे पवित्र आत्मा हा स्वयं देव होऊन आज आपल्यामध्ये तो आलेला आहे. और पवित्र आत्मा स्वयं परमेश्वर होकर हमारे अंदर आया है. म्हणून इथे दिलेले आहे, परमेश्वराच्या आत्म्याला शोकित करू नका, दुखित करू नका. और इसलिए यहाँ पर लिखा गया है कि पवित्र आत्मा को शोकित मत करना, त्याला दुःख देऊ नका. और उसको दुख मत देना. तो पवित्र आत्म्याला दुःख का नाही द्यायचं? तो पवित्र आत्मा को दुख क्यों नहीं देना त्याच्या पुढे है? असं लिहिलेलं आहे उसके आगे ऐसा लिखा की है. तो आपल्याला काय दिले, कशासाठी आहे? और वो किसके लिए है? खंडनी भरून प्रार्थना केलेल्या आहे. आपल्याला खंडणी दिली. आपण पापाची जी मजदुरी आहे मृत्यू, त्याच्यातून त्याने खंडणी म्हणून सोडवून घेतलेलं आहे. मुक्तीच्या दिवसापर्यंत, मुक्तीच्या दिवसापर्यंत आपल्याला आपण मुक्ती म्हणजे या शरीरातून आपण सोडून जाणार. कुठे जाणार? कुठे जायचे तुम्हाला? नक्की ना? कुठे जायचंय? स्वर्गात जायचंय ना? मग स्वर्गात जाण्यासाठी तो पाहिजे. और स्वर्ग जाने के लिए वो चाहिए. गेल्या शुक्रवारी आपण काय ऐकलं? गई शुक्रवार को हमने क्या सुना? पवित्र आत्मा कुठे घेऊन जातो? पवित्र आत्मा कहाँ लेकर जाता है? स्वर्गात. स्वर्ग में. पवित्र आत्मा कुठे घेऊन जातो? पवित्र आत्मा कहाँ लेकर जाता है? स्वर्गात. स्वर्ग में. हे नेहमी लक्षात ठेवा. ये हमेशा याद मी रखो. तुम्हाला एक प्रश्न विचारते. मैं आपको एक सवाल पूछती हूँ. तुमचं घर आहे, आपका घर है तुम्ही तुमच्या घरात राहता. और आप अपने घर में रहते हैं. जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल, और अगर आपको कोई तकलीफ देता होगा, छळत असेल, चल रहा होगा, तुम्हाला दुःख देत असेल, आपको दुख देता होगा, तुम्ही त्यांना तुमच्या घरात घ्याल का? और आप उनको अपने घर में लोगे क्या? असा आनंदाने या आनंदाने या, साथ. बसा तुम्ही मला छळायला आलात. और आप बैठो, आप मुझे चलने के लिए आए हैं. या आता किती छळणार मला अजून, और अभी कितना तकलीफ देंगे आप मुझे? असं म्हणून तुम्ही घ्याल का त्याला? और ऐसा करके आप घर के अंदर लेगी क्या उसको? नाही ना, मी पण नाही घेणार. मैं भी नहीं दूंगी. मला पण त्रास देणारा शत्रू आला, तुम्ही थोडी माझ्या घरात गेले. त्याला बाहेरूनच विचारेल, काय चल आलास, काय गरज आहे, असंच विचारेल ना. थोडासा आवाज माझा चेंज असेल, एक्सप्रेशन चेंज असेल, थोडेसे डोळे असे असतील, रागाने विचारेल. नॅचरली त्याला कळलं पाहिजे की मी रागवलेली आहे त्याच्यावर. और उसको मालूम पड़ना चाहिए कि मैं उसके ऊपर गुस्सा हूँ. थोडी हसून हसून त्याच्याशी बोलेल. और मैं थोड़ी हंसकर उसके साथ बात करूँ. त्याला कळलं पाहिजे की मी रागवलेली आहे. और उसको मालूम पड़ना चाहिए कि मुझे गुस्सा आया है. म्हणून मी काय करणार? इसलिए मैं क्या करूँगी? अशा शब्दामध्ये त्याच्याशी बोलणार. कशाला आलास? और उस आवाज के साथ उससे बात करूँगी, तू क्यों आया है? त्या गेटच्या इथेच मी त्याला म्हणेन, काय काम आहे तुझं? और गेट के अंदर ही बोलूँगी, तुझे क्या काम है? नाही 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 येतं जा. बरोबर आहे. मग जर आपण माणूस असो, और हम मनुष्य होकर आपल्याला त्रास देणाऱ्यांना, हमें तकलीफ देने वाले दुःख लोग, देणाऱ्यांना दुख देने वाले आपण लोग घरात घेत नाही. हम घर में नहीं देते. मग स्वर्ग हे देवाचं घर आहे. तो स्वर्ग हे परमेश्वर का घर है. स्वर्ग स्वर्ग हे हे देवाचं घर आहे. परमेश्वर का घर है. बायबल आपल्याला सांगतं, बाइबल में बताती है, देव म्हणतो स्वर्ग माझं घर आहे परमेश्वर कहता है कि स्वर्ग मेरा घर है आणि पृथ्वी मी पाय ठेवण्याची जागा बनवलेली आहे. और पृथ्वी मेरे पैर रखने की जगह म्हणजे है. देव स्वर्गात राहतो, पाय पृथ्वीवर ठेवतो. और परमेश्वर स्वर्ग में रहता है, पैर पृथ्वी पर रखता है. पाय काय ठेवतो? पैर क्यों रखता है? देव असा पण उभा राहू शकतो. नाही, त्याचा अर्थ आहे काहीतरी. देव तर हवेतही उभा राहतो, त्याला पाया पृथ्वीची गरज नाही. पृथ्वी बनवायच्या अगोदर देव उभा राहत होता ना.
पाय ठेवत होता ना, चालत होता ना. हा ठीक आहे. तर हा पण एक पॉईंट बघूया की सगळ्या माणसांनी त्या देवाच्या पायाचं दंडवत करावं, नमन करावं, पण तरीही पृथ्वी ही त्याचा अधिक. पाय जिथं तुम्ही ठेवता ती जागा तुमची असेल. और पैर आप जहाँ पर रखते हो वो आपकी जगह होती है, बरोबर आहे. ते काय तुमचं आहे, वो आपका है, म्हणून तुम्ही इथं उभे आहे, और इसलिए आप यहाँ पर खड़े त्याच्यावर हैं, चालता. उसके ऊपर चलते हैं. तसंच पृथ्वी ही देवाची आहे, और पृथ्वी परमेश्वर म्हणून की त्याने इथं पाय ठेवले. और इसलिए हमने यहाँ पर पैर रखे. म्हणून त्याचे पाय इथं असणं म्हणजे ही पृथ्वी माझी आहे, मला कुणीही काढू शकत नाही. और उसका पैर इस पृथ्वी पर रहना मतलब ये पृथ्वी मेरी है और मुझे यहाँ से कोई निकाल नहीं म्हणून सकता. जगात आलेले सगळेजण जातात, और इसलिए संसार में आए हुए हर एक जन जाने देवाचा पाय बरोबर आहे. और परमेश्वर का पैर वैसे देवाच्या है. पायाला कोणच काढू शकत. परमेश्वर के पैर को कोई भी नहीं निकाल सकता. म्हणून देवाच्या पायाला काढायची कुणाच्या ताकदच नाही. और परमेश्वर का पैर निकालने की किसी के अंदर शक्ति नहीं है. अधिकाराला दर्शवतं. ऐसे अधिकार को दर्शाता म्हणून है. देव म्हणाला स्वर्ग माझं घर आहे, तिथे मी वस्ती स्थान करतो, तिथे मी राहतो. और स्वर्ग मेरा घर है, वहाँ पर मैं रहता हूँ. आणि पाय मी माझ्या पृथ्वीवर ठेवतो, कारण ही मी बनवली आहे, माझा इथं अधिकार आहे. और पैर भी पृथ्वी के ऊपर रखा हूँ क्योंकि मैंने इसको बनाया है और मेरा उसके ऊपर अधिकार है. वे बघा पृथ्वी पूर्ण देव सांभाळतो. और इसे देखो पूरी पृथ्वी को परमेश्वर संभालता जरी है. माणसाने देवाची प्रार्थना करत नाही, देवाकडे येत नाही, देवाला जुमानत नाही, देवाला त्रास देतात, तरीही देव वेळोवेळी सूर्य बरोबर उदय करवतो, पाणी देणं, हवा, ते सर्व बरोबर रीतीने देव चालवतो, कारण देवाची ही पृथ्वी. और गरीब मनुष्य परमेश्वर के पास आते नहीं, उसके ऊपर विश्वास नहीं रखते, उसके पास प्रार्थना नहीं करते, फिर भी परमेश्वर क्या करता है, उनकी सारी जरूरतों को पूरा करता है. मग सांगायचा उद्देश की स्वर्ग देव हे पवित्र आत्म्याचं घर आहे. और स्वर्ग ही पवित्र आत्मा का घर जर है. आपण त्याला इथे पृथ्वीवर दुखवलं, और अगर हमने इस पृथ्वी के ऊपर उसको दुखाया म्हणजे आपलं वय किती आहे, और हमारा उम्र कितना है, देवाने आपल्याला आयुष्य इथे किती दिलेलं आहे, और यहाँ पर परमेश्वर ने हमें कितनी आयु दी है, कुणाला माहित आहे. किसको मालूम है क्या. दुसऱ्या माणसांचं आयुष्य बघून, मरणाची स्थिती बघून बोलू शकतो बाबा 60, 70, 80, कुणाला भाग्यशाली 90, 100 वर जातो. और दूसरे मनुष्य का आयु देखकर हम अनुमान लगा सकते कि 60-70 या फिर जो अच्छे रहेंगे उनको 90 साल. आता तर माणसांचं आयुष्य एवढं कमी झालंय की आता बघता बघता माणूस गायब होतो. और अभी का तो मनुष्य का आयु इतना हो गया है कि देखते देखते मनुष्य कभी गॅरंटी नाही माणसाच्या आयुष्याची. और मनुष्य की आयु की अभी गारंटी नहीं आता है. दिसतोय, उद्या नाही दिसणार, संध्याकाळपर्यंत न्यूज येऊन जाते बाबा मेरा. और आज दिखना है वो शाम तक नहीं दिखाई देता, न्यूज आती है कि वो चला गया. असं म्हणजे वाफेसारखे आहे. और बाप की नहीं है. मग तसंच प्रियानो सांगण्याचा उद्देश की एक दिवस आपण ही पृथ्वी सोडून जाणार. और एक दिन हम इस पृथ्वी को छोड़कर जाने वाले हैं. आपल्याला कुठं जायचंय, स्वर्गात. इसलिए हमें कहाँ जाना है, स्वर्ग. पवित्र आत्मा आपल्याला स्वर्गात घेऊन तो जातो. पवित्र आत्मा हमें स्वर्ग लेकर जाता है. म्हणून स्वर्गात घेऊन जाण्यासाठी जर आपण त्याला दुखवलं, और स्वर्ग लेकर जाने के लिए अगर हमने इस पृथ्वी पर उसको तो दुखाया आपल्याला घेऊन नाही तो वो जाणार. हमको लेकर नहीं जाएगा. म्हणून इथे दिलेलं आहे, तुम्ही पवित्र आत्म्याला शोषित करू नका. और इसलिए यहाँ पर लिखा है तुम पवित्र आत्मा को शोकित मत करो. स्वर्ग त्याचं घर आहे. स्वर्ग उसका घर जर है. आपल्याला स्वर्गात जायचं आहे, अगर हमें स्वर्ग जाना तर है स्वर्गात घेऊन जाणाऱ्याला जर आपण दुखवलं, और अगर स्वर्ग लेकर जाने वाले को हमने अगर दुखाया तर तो आपल्याला स्वर्गात घेऊन नाही जाणार. तो वो हमको स्वर्ग लेकर नहीं जर जाएगा. आपण स्वर्गात नाही गेलो, अगर हम स्वर्ग नहीं गए मग कुठे जाणार दुसरी माणसं? तो कहाँ जाएंगे लोग, नरक में. म्हणून आपण नरकात जाऊ नये. इसलिए हम नरक में नहीं जाए. जेवढं आयुष्य पृथ्वीवर आपल्याला दिलेलं आहे, और जितनी आयु पृथ्वी पर हमें दी गई है तेवढं आयुष्य आपण पवित्र आत्म्याला शोकित करू नये, त्याला दुःखित करू नये, त्याला त्रास देऊ नये, त्याला हर्ट करू नये, त्याची निंदा करू नये, त्याला त्रास देऊ नये. और जितनी आयु हमें मिली है उसमें हम पवित्र आत्मा को शोकित नहीं करे, उसको दुखित नहीं करे, उसको तकलीफ हम नहीं दे. आपण या पृथ्वीवरचे पाहुणे आहोत. हम इस पृथ्वी के मेहमान हैं. 60-70 वर्षांचे 60-70 साल की जेवढं आयुष्य देवाने जन्म देताना आपल्याला दिलेलं आहे, तेवढ्या वर्षाचे आपण पाहुणे आहोत. और जितना आयु परमेश्वर ने हमें जन्म के समय पर दिया है उतने समय तक हम यहाँ पर मेहमान म्हणून हैं. आपण देवाला पवित्र आत्म्याला चांगलं ठेवायचं, और इसलिए हम पवित्र आत्मा को हमेशा खुश रखते त्याला हैं. दुःख नाही द्यायचं. उसको दुख नहीं देना है. मग कोणत्या गोष्टीमुळे पवित्र आत्मा दुःखी होतो? और कौन सी बातों के कारण पवित्र आत्मा दुखी हो जाए. पहिला point. पहला पॉइंट खोटं बोलल्याने. झूठ बोलने से. जेव्हा तुम्ही खोटं बोलता, जब आप झूठ बोलते हैं त्यावेळेला पवित्र आत्मा शोकित होतो. और उस समय पवित्र आत्मा शोकित हो जाता है, उसको दुख होता है. पवित्र आत्म्याला कधीही आवडत नाही की ज्याच्यामध्ये मी राहतो तो खोटं बोलतो. और पवित्र आत्मा को बिल्कुल ऐसा नहीं लगता कि जिसके अंदर मैं रहता हूँ वो झूठ बोले. म्हणून
मी तुम्हाला एक वचन सांगेल, मैं आपको एक वचन बताती हूँ, वाचूया आपण. पढ़ेंगे हम लोग. प्रेषितांची कृत्य प्रेरितों के काम 5वा अध्याय. अध्याय 5. प्रेषितांची कृत्य प्रेरितों के काम अध्याय 5 अध्याय 5 आणि त्याचं 3 वर्ष. उसका 3 से. Acts chapter 5 प्रेरितों के काम अध्याय 5 त्याचं 3 वर्ष. उसका 3 से. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही घेऊन घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे. हा, आता पेत्र कोण आहे? हा येशूचा एक शिष्य आहे. और पेत्र ये यीशु मसीह का शिष्य है. कोण आहे? येशूचा शिष्य आहे. यीशु मसीह का शिष्य है. आणि हनन्या कोण आहे? हनन्या कौन है? तुम्ही जसं चर्चमध्ये आज कसे आला आहात और आप कैसे आज चर्च में आएंगे? तसा तो पण चर्चमध्ये आलेला एक व्यक्ती आहे. और वैसे भी वो एक चर्च में आया हुआ त्याने व्यक्ती है. येशूला आपला देव म्हणून स्वीकार केलेला आहे. उसने यीशु मसीह को अपना परमेश्वर बोलकर स्वीकार किया. त्याची बायको, वो उसकी पत्नी, त्याचं नाव हनन्या आहे, त्याच्या बायकोचं नाव सफीरा आहे. और इसका नाम हनन्या है, उसकी पत्नी का नाम सफीरा है. कुटुंब मिळून चर्चमध्ये यायचं. और वो कुटुंब मिलकर चर्च में आते आता थे. काय झालं, त्या लोकांनी पाहिलं और क्या हुआ, उन्होंने देखा की त्यांच्या डोळ्याच्या समोर खूप जणांनी येशूच्या दासांच्या समोर धनसंपत्ती आणली आणि त्याच्यामुळे त्यांची वाहवा झाली. और उन्होंने अपनी आंखों से देखा कि बहुत सारे लोगों ने परमेश्वर के दास के सामने बहुत धन संपत्ति लाकर रखी और उनकी बहुत प्रशंसा हुई है. हा, तर त्याच्यामुळे ह्यांना पण असं वाटलं की आमचं पण थोडंसं नाव व्हावं, और इनको भी ऐसा लगा कि हमारा भी थोड़ा नाम हो जाए. मंडळीमध्ये लोकांनी आमची वाहवा करावी. और कलीसिया में लोगों ने हमारी प्रशंसा करनी चाहिए. म्हणून त्याच्यामुळे त्या लोकांनी काय केलं, इसलिए उन्होंने क्या किया, त्यांनी जमीन विकली. उन्होंने जमीन बेची. कितीतरी लाखामध्ये ती जमीन विकली. और कुछ तो लाख में उन्होंने जमीन को बेचा. ती जमीन विकल्यानंतर और वो जमीन बेचने के बाद शैतानाने त्यांच्या मनामध्ये टाकलं, शैतान ने उनके मन में डाला. अरे समजा उदाहरणार्थ 10 लाखाला ती विकली. और समझो 10 लाख में उन्होंने बेचे. आणि ते म्हणाले, अरे 10 लाख कशाला देतोस? और शैतान ने उनको कहा कि 10 लाख क्यों देता है. एक काम कर, एक काम कर, 5 लाख दे. 5 लाख दे. म्हणून 5 लाखात ही जमीन विकली. और वो 5 लाख में जमीन बेचा है. आणि हे 5 लाख तू पेत्राच्या पायावर आणून ठेव. और ये 5 लाख तो पतरस के पैर के सामने लाकर रख दे. मग काय झालं, क्या हुआ, असं शैतानाने सांगतात त्याच्यामध्ये ग्रीडीनेस म्हणजे लालचपणा आला. और ऐसा शैतान ने उसको बताने के बाद उसके अंदर लालच आया. आणि त्याला असं वाटलं की अरे 10 लाख द्यायचे दे बरं, और उसको ऐसा लगा कि 10 लाख परमेश्वर को देने का. पेत्राला देतोय आपण, और पतरस को दे रहे हैं, मंडळीला देतोय, कलीसिया को दे रहे हैं. कशाला गरज आहे. और क्या जरूरी असं है. म्हणून 5 लाख त्यांनी बाजूला ठेवून बायकोला बोलला, ए तुला जर विचारलं ना जमीन कितीला विकलं तर म्हणायचं 5 लाखाला. और इस स्थिति से उसने क्या किया, 5 लाख बाजू में रखा और अपनी पत्नी से कहा कि तुझे अगर पूछा गया तो तू भी कहना कि 5 लाख में जमीन बेची है. आणि तसंच त्या लोकांनी पेत्राच्या समोर येऊन बोलले, आहे घ्या, आम्ही एक जमिनीचा एक तुकडा विकला, आम्ही 5 लाखाला विकला, हे 5 लाख आम्ही आणले सेवेसाठी, तुम्ही वापरा. और वैसे वो पतरस के पास आए और उससे कहा कि हमने 5 लाख में जमीन बेची और ये 5 लाख आपके पैरों के पास हमने रखे हैं. आणि सेवेसाठी वापरा. और सेवे के लिए सेवा किया भी समान. तेव्हा हा पेत्र म्हणाला, तब पतरस ने कहा, हे हनन्या, हे हनन्या, तुझ्या मनात कुणी टाकले? शैतानाने तुझ्या मनात ही गोष्ट टाकली और शैतान ने तेरे मन में ये बात डाली की तू पवित्र आत्म्याशी खोटं बोल. कि तू पवित्र आत्मा से झूठ बोले. ही जी जमीन आहे ये जो जमीन है ही विकायच्या अगोदर तुझीच होती, और ये बेचने से पहले भी तेरी ही थी, त्याचीच होती. उसकी थी. ती विकल्यानंतर सगळे पैसे पण तुझेच होते. और वो बेचने के बाद सारा पैसा भी तेरा ही था. तू किती दिलं असतं तूने कितना भी दिया होता तरी तुला कुणी विचारलं असतं का काही? तो भी किसी ने तुझे पूछा होता है कि कितना में बेचा है. मग तू खोटं का बोललास? उसने झूठ क्यों बोला आणि मी 5 लाखालाच विकली. कि मैंने 5 लाख में इसे बेचा है. मग तू देवाच्या आत्म्याशी खोटं का बोलला? तो तू परमेश्वर की आत्मा से तूने झूठ क्यों बोला. तुझ्याकडे कोणी पवित्र आत्म्याने मागितलं होतं का? और पवित्र आत्मा ने तुझसे मांगा था क्या. येशूने बोलला होता का जमीन विकून पैसे द्या? यीशु ने कहा था कि जमीन बेचकर पैसा दो. बोला होता? बोला था क्या, नहीं बोला. तू तुझ्या मर्जीने हे केलं. तूने अपनी मर्जी से ये किया. मग तुझ्या असं म्हणायचं माझ्या मर्जीने मी हे 5 लाख देतो. और तुझे ऐसा बोलना चाहिए था कि मैं अपनी मर्जी से 5 लाख दे रहा हूँ. खोटं का बोलतो? मी 5 लाखात जमीन विकून 5 लाखचे 5 लाख देतोय. और तू झूठ क्यों बोल रहा है कि मैंने 5 लाख में जमीन बेची और 5 लाख आपके चरणों के पास आकर मैंने रखे हैं. म्हणून तू खोटं बोललास, इसलिए तूने झूठ बोला म्हणून तुझा प्राण जाईल. और इसलिए तेरा प्राण चला त्या जाएगा. क्षणी मेला. और वो उसी समय मर गया. त्याला गाडायला नेलं.
उसको गाड़ने के लिए त्याच्या लेकर आए बायकोला विचारलं और उसकी पत्नी को पूछा की जमीन कितीला विकली. जमीन कितने में बेची तिला माहित नव्हतं तिचा नवरा मेला आहे. और उसे मालूम नहीं था उसका पति मर गया है. ती बोली 5 लाखाला. उसने कहा 5 लाख में. ती बोली तुमच्या दोघांनी काही ठेका घेतलेला का आज खोटं बोलायचंच. और तुम दोनों ने ठेका लिया था आज झूठ बोलना है. आता तू पण जाशील. अभी तू भी जाएगी आणि तोही ती पण मेली. और वो भी मर गई. मला कळालं आपको मालूम पड़ा जेव्हा आपण खोटं बोलतो देवाशी और जब हम झूठ बोलते हैं परमेश्वर से मंडळीशी, कलीसिया से, जेव्हा आपण चर्चमध्ये येतो जब हम चर्च में आते हैं आणि देवाच्या दासांशी परमेश्वर के दास से कधी खोटं बोलू नये. कभी भी झूठ नहीं बोलना कारण है. चर्च हे पवित्र आत्म्याचं निवासस्थान आहे. और चर्च ही परमेश्वर की आत्मा का निवास स्थान है. लक्षात ठेवा पवित्र आत्मा राहतो कुठे. और यहाँ पर वो पवित्र आत्मा कहाँ पर रहता है? चर्च में. चर्च में. म्हणून पवित्र आत्मा च्या द्वारे चर्च एस्टॅब्लिश झालं. और इसलिए पवित्र आत्मा के द्वारा चर्च बनाया है. म्हणून कधीही चर्चमध्ये चर्चच्या वातावरणामध्ये पटांगणामध्ये अंगणात कधी खोटं बोलू नये. और चर्च में और चर्च की आवरण में कभी भी झूठ नहीं बोलना. बाहेर बोलायचं. तो बाहर बोलना है क्या? दीदी बोलल्या बरोबर आहे. दीदी बोलल्या पटांगणामध्ये बोलायचं नाही. चल आपण बाहेर इकडे चल आपण बाहेर जाऊ. तू माझ्याकडे पैसे मागितले ना तर मी तुला सांगते बाहेर ये. माझ्याकडे पैसे नाही. तर नाही पवित्र आत्मा जसा चर्चमध्ये राहतो और पवित्र आत्मा जैसे चर्च में रहता है तसा आपल्या आतही राहतो. और वो हमारे अंदर भी रहता कुठे है. राहतो तो. कहाँ पर रहता है वो? शरीरामध्ये शरीर में, आपल्या हृदयात. हमारे हृदय में. म्हणून आपण खोटं बोलायचं नाही. और इसलिए हम झूठ नहीं बोलना है. प्रियानो चर्चमध्ये असो, चर्च में हो, प्रभूच्या दासाच्या समोर असो परमेश्वर के दास के सामने हो किंवा बाहेर असो, या फिर बाहर हो. पवित्र आत्मा शोभित होतो जेव्हा आपण खोटं बोलतो. और पवित्र आत्मा शोभित होता है जब हम झूठ बोलते हैं. म्हणून प्रियानो सर्वात पहिला पॉइंट सांगण्याचा उद्देश आपण कधीही खोटं बोलू नये. और सबसे पहला पॉइंट बताने का उद्देश्य कि हम कभी भी झूठ नहीं का बोलें. आपण खोटं बोलू नये. और क्यों हम झूठ नहीं का बोलें? देवाला खोटं आवडत नाही. क्यों परमेश्वर को झूठ अच्छा नहीं लगता? कारण आपला देव सत्याचा देव आहे. क्योंकि हमारा परमेश्वर सच्चा परमेश्वर है. त्याचं नाव सत्य आहे. उसका नाम सत्य है. काय आहे. क्या है? आणि आता आपण कुणाची मुलं आहोत. और अभी हम किसके बच्चे हैं? सत्याची मुलं आहोत. सत्य के बच्चे मग हैं. खऱ्या देवाची मुलं खोटं बोलतात हे शोभा देतं का. और सच्चे परमेश्वर के बच्चे झूठ बोलते ये शोभा देता है क्या? तुम्हाला कळा. म्हणून देवाची इच्छा आहे की आपण येशूकडे आल्यानंतर आपण कधीही खोटं बोलू नये. और इसलिए परमेश्वर की इच्छा है कि जब हम यीशु मसीह के पास आते तो हम कभी भी झूठ नहीं बोले. हा सर्वात पहिला पॉइंट आहे. और ये सबसे पहला पॉइंट है. म्हणून कधीही खोटं बोलू नका. और इसलिए कभी भी झूठ मत बोलना. दुसरी गोष्ट, दूसरी बात, खोटं बोलणं हे शैतानाचं काम आहे. झूठ बोलना ही शैतान का काम है. कुणाचं काम आहे. किसका काम है? शैतान. शैतान. शैतान कोण तो आहे. ये शैतान कौन तो है? आपला शत्रू आहे. वो हमारा शत्रु है. तो आपल्याला आपला शत्रू कसा काय. और वो हमारा शत्रु कैसे हुआ? कारण त्याला असं वाटतं की आपण देवावर विश्वास ठेवतो और हम परमेश्वर के ऊपर विश्वास रखते हैं म्हणून आपण त्याचे शत्रू आहोत. और इसलिए हम उसके शत्रु है. जर तुम्ही देवावर विश्वास नाही ठेवला और अगर आपने परमेश्वर पर विश्वास नहीं रखा तरी तो तुमचा शत्रू. तो भी वो आपका शत्रु है. आपण काय विचार करू. हम क्या सोचते? जाऊ दे. जाने दो. देवावर आपण विश्वास नाही ठेवूया. हम परमेश्वर पर विश्वास म्हणजे नहीं शैतान आपला करेंगे. मित्र होऊन जाईल. मतलब शैतान मित्र हो जाएगा? बिलकुल नाही. बिल्कुल भी नहीं. देव ज्याला प्रेम करतो तो त्याचा शत्रू आहे. और परमेश्वर जिसे प्यार करता है वो उसका शत्रु बन जाता है. देव सर्व माणसांना प्रेम करतो. और परमेश्वर सारे मनुष्य से प्यार करता है. सर्व माणसांना. सारे मनुष्य को. या जगात जेवढी माणसं आहेत और इस संसार में जितने मनुष्य या हैं सर्व माणसांना तो प्रेम करतो. म्हणून तो सर्व माणसांना आपला शत्रू समजतो आणि म्हणून त्या सर्व माणसांना तो दारू पाजतो, खोटं बोलायला शिकवतो, चोरी करायला शिकवतो, आळशी करवतो, कामाला नाही द्यायला देत, घरामध्ये भांडणं करायला शिकवतो. हे सर्व तो करायला सांगतो. कर. आणि ते केल्याने काय होईल त्याला माहिती आहे. माणसांनी जर हे काम केलं तर तो कुठे जातील. नरकात. आणि मग शत्रूचं काम काय. सर्व माणसांना नरकात घेऊन जायचं. और शत्रु का काम है सारे मनुष्यों को नरक में लेकर जाना. म्हणून शैतान माणसांना मूर्ती पूजा करवतो. और इसलिए शैतान मनुष्य से मूर्ति पूजा करवाता है. कारण त्याला माहिती आहे मूर्ती देव नाही. क्योंकि उसको मालूम है मूर्ति में परमेश्वर नहीं आणि है. माणूस म्हणतो की बाबा तेच आमचं देव आहे. और मनुष्य के पूर्वजांपासून चालत आला आहे. मनुष्य कहता है वो हमारा ईश्वर है, वो पूर्वजों से चलकर आया हुआ आम्ही है. त्यांना कसं सोडणार. हम उनको कैसे छोड़ेंगे. म्हणून मूर्ती पूजा केल्याने माणूस
मरना, और मूर्ति पूजा करने के बाद मनुष्य मर जाएगा। व्यभिचार, जादू टोना जी वाईट शक्ती आहे, जो बुरी शक्ती है, त्याला विश्वास ठेवणारे उसके ऊपर विश्वास करने वाले नरकात जातील. नरक में जाते हैं नरकात मग तो सतावून जाणार, त्रास देणार. और फिर नरक में वो सताएगा, तकलीफ देगा। म्हणून खोटं बोलणाऱ्याचा बाप कोण आहे? शैतान. और झूठ बोलने वाले का पिता शैतान है। वाचूया. पढ़ेंगे हम लोग। आपण काढू योहान, यूहन्ना जॉन अध्याय 8 अध्याय 8 त्याचं 44 पासून. उसको 44 से जॉन चॅप्टर 8 वर्स 44 से. यूहन्ना अध्याय 8 ते 44 पासून. तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो वो मनुष्य को मारने वाला, मनुष्य को हत्या करने वाला, मनुष्य को मृत्यु देने वाला वो आरंभ से है. तो सत्यात टिकला नाही, वो कभी सच में नहीं रहा, वो हमेशा झूठ बोलता है, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. क्योंकि उस शैतान में सच नहीं है. तो खोटे बोलतो, वो झूठ बोलता है, तेव्हा तो स्वतःचे बोलतो, वो स्वभाव से, उसका स्वभाव ही है झूठ बोलना. कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. वो झूठा है और जो कोई झूठ बोलता है उसका वो बाप है. समझ में आया? इसीलिए प्रियो, नुकसान होता है होने दो, आणि नुकसान होईल होऊ द्या, पण खरं बोला, सच बोलो. खरं बोला. कभी भी सच बोलने वालों का नुकसान नहीं होता, क्योंकि सच बोलने वाले के साथ यीशु रहता है. आणि कधी खरं बोलणाऱ्याचं कधी नुकसान होत नाही, कारण खरं बोलणाऱ्याबरोबर येशू असतो. अगर सोचो आपने जमीन बेची, समजा तुम्ही जमीन किसी विकली, ने आपको पूछा कोणी तुम्हाला विचारलं कितने में बेची, कितक्यात अभी विकली, आप तो सच बोल नहीं सकते कि 10 लाख में बेची, क्योंकि वो लोग आपसे पैसा मांगेंगे. आणि तुम्ही खरं नाही बोलू शकत की 10 लाखाला विकली, नाही तर ती लोक तुमच्याकडे पैसे मागते. इसलिए बोलने का म्हणून बोलायचं. वो आपका काम नहीं है हम कितने में बेचा पूछने का. आणि ते तुमचं काम नाही की आम्ही कितीला वो जमीन अधिकार आपको नहीं तो है, अधिकार तुम्हाला मुझे नहीं नाही बताना है. आणि मला नाही सांगायचं. ऐसा ओपनली बोलो तो नेक्स्ट टाइम वो आपके एकदम पर्सनल लाइफ में दखल अंदाजी नहीं करेगा. आणि आता तुम्ही उघडपणे बोला म्हणजे तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ते हात नाही घालणार. किसी ने आपसे पैसा मांगा, कोण तुमच्याकडे पैसे देना है मागितले तो दो, द्यायचे तर द्या, नहीं देना है नाही द्यायचे. तो सीधा बोलो नहीं मुझे नहीं देना है. आणि सरळ बोला मला तुम्हाला पैसे नाही द्यायचे. उसे कि क्यों नहीं देना है, आणि विचारते का नाही भाई गई द्यायचे. बात पे पैसा इतना लेट दिया, आणि गेल्या वेळेचे पैसे इतकी लेट दिले, मेरा हाथ बहुत भारी है, तुझा हात खूप भारी मुझे आहे नहीं देना है. आणि मला नाही द्यायचंय. ऐसा बोलकर सच बोलो, आणि असं बोलून खरं बोला, लेकिन झूठ मत बोलो आणि खोटं बोलू कि मेरे नका पास पैसा नहीं है. की माझ्याकडे पैसे नाहीये. चर्च में अगर जैसे बहुत से लोग आपको बोलते हैं ओ माझ्याकडे प्रार्थना आहे ना, रुपा प्रार्थनेला या हा, हो नक्की. और बहुत सारे लोग आप चर्च में घर में प्रार्थना करने के बाद आपको बुलाते हैं कि आप मेरे घर में प्रार्थना करने के लिए आना है. उसको मालूम है वो नहीं आने वाले, आणि त्यांना माहिती नाही येणार नाही. उसको सोमवार को चर्च को जाना होता है. आणि सोमवारी त्यांना हौसेला जायचं तो असतं. वो बोलना चाहिए ना, मग त्यांनी बोलायला पाहिजे. अहो तुम्ही सोमवारी घरात प्रार्थना ठेवली मी कशी येणार, मी चर्चला जाते ना. और आपने सोमवार में घर में प्रार्थना रखी तो मैं कैसे आऊँगी, क्योंकि मैं हौसेला में जाती हूँ. मी नाही येऊ शकत. मैं नहीं आ सकती. ओपन के बोलायचं. और ओपन भी बोलना है. लोग काय करतात, लोग क्या करते हैं, हाँ हम आएंगे. सीधा बोलो ना आपका घर बहुत लंबा है, आणि हा मी नक्की हो. तुम्ही सरळ त्यांना बोला तुमचं घर खूप लांब आहे सीधा बोलो आपका घर मालूम नहीं है, आणि तुमचं घर आम्हाला माहिती आहे. आपने हमारा आमंत्रण हमको दिया, बहुत अच्छा लगा आपने हमको आमंत्रण दिया, लेकिन सॉरी हम नहीं आ सकते. आणि खूप चांगलं वाटलं तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलं, पण सॉरी आम्ही नाही येऊ शकत. ओपनली बोलो सच. आणि ओपनली खरं बोला. इधर कुछ लोग मुझे आके बोलते नहीं, सब लोग ने बोला है हाँ बोला है, वो लोग नहीं आएंगे. आणि इथे लोक येऊन मला म्हणतात की सगळे आम्हाला बोलले की आम्ही हा नक्की येऊ, पण मी त्यांना सांगते की ते नाही येणार. सच बोलो, झूठ बोलो मत. झूठ बोलकर किसी को आशा मत दो. आणि खरं बोला, खोटं बोलू नका आणि खोटं बोलून कोणाला आशा देऊ नका. सत्य, हम सत्य के परमेश्वर हैं, आणि आपण सत्याची मुलं सत्य के आहोत. बच्चे हैं. आणि सत्याची मुलं आहोत. सत्य के बच्चे होने के कारण हम सच बोले. आणि सत्याची मुलं असल्यामुळे आपण खरं बोललं जब हम पाहिजे. झूठ बोलते हैं तो पवित्र आत्मा दुखी होता है, आणि जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा पवित्र आत्मा दुःखी होऊन बहुत जातो. हर्ट होता है कि अरे मैं इसके अंदर हूँ, इसके अंदर होकर वो मेरे सामने झूठ बोलता है. आणि तो खूप दुःखी होऊन जातो की मी ह्याच्या आतमध्ये आहे, मी ह्याच्या आतमध्ये असून सुद्धा हा खोटं बोलतो. सही है.
इसीलिए हम पहला पॉइंट पर पवित्र आत्मा शोकित होता है झूठ बोलने से। आणि पवित्र आत्मा शोकित होतो खोटं बोलण्याने। इसलिए 25 का वचन पढ़ेंगे, हमारे वचन में हम जाएंगे इफिसियों की पत्री इफिसियोंचा पत्र अध्याय 4 उसका 25 वचन। त्याचं 25 वचन। म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला। हाँ, क्या लिखा है? इस कारण झूठ बोलना छोड़कर हर एक अपने पड़ोसी से सच बोले और हम आपस में एक दूसरे के अंग बने। म्हणून आजपासून काय करायचे? पवित्र आत्म्याला शोभित जर तुम्हाला करायचं नसेल, दुखवायचं नसेल, तर आजपासून तुम्हाला काय करायचंय? एकमेकांबरोबर खरं बोलायचं। और आपको अगर पवित्र आत्मा को दुखित नहीं करना है, शोकित नहीं करना है, तो एक दूसरे के साथ सच बोलना है। एकमेकांबरोबर खरं बोला। एक दूसरे के साथ सच बोलो। कारण एकमेकांबरोबर खरं बोला का एकमेकांबरोबर बोललाय? और क्यों एक दूसरे के साथ सच बोलने के लिए बोला है? देवाबरोबर आपण लबाडी करूच शकत नाही, क्योंकि परमेश्वर से तो हम झूठ नहीं बोल सकते, परंतु देव आहे, क्योंकि वो परमेश्वर है। आणि जर आपण देवाला लबाडी केली, मी देवाला म्हटलं देवा मी असं आणि खोटं बोलली मी देवाशी, देव प्रकट करेल। और मैंने अगर परमेश्वर से झूठ बोला तो परमेश्वर उस बात को प्रकट कर देगा। ते सुद्धा कुणाच्या समोर? वो भी किसके सामने? बापरे, सगळ्यांच्या समोर। और ऐसे ही लोगों के सामने। तुमच्या सगळ्यांच्या समोर जर माझं खोटं पकडलं गेलं तर काय होईल? आप सारे लोगों के सामने मेरा झूठ पकड़ा गया तो क्या होगा? तुम्ही काय म्हणाल? अरे बाबा दीदी अगो बाई, दीदी असं केलं, अगो बाई है ना, माझी थुतू होईल ना, मला तुमच्या डोळ्यात बघता येईल का? और मेरी बदनामी हो जाएगी, मैं आपकी आंखों में देख सकूंगी क्या? मला लाजल्यासारखं वाटेल, मुझे शर्म आएगी। तुम्हाला कळालं? आपको समझ में आए? म्हणून देवाच्या समोर खोटं बोलणाऱ्यांचं नुकसान होतं। कारण बघा तेव्हा कुठं पडला? स्वतःच्या चेहऱ्यावर। म्हणून देवाशी कधी आहे, म्हणून देवाशी खोटं बोलणाऱ्यांना देव परत पेट करतो। ठीक आहे, तुम्हाला बोला ना, दाखवतो तू किती खोटं बोललास ते, प्रकट करून टाकतो। पण एकमेकांशी खोटं बोलल्यावर काय होतं? और एक दूसरे के साथ झूठ बोलने का क्या होता है? प्रकट होत नाही ना, प्रकट नहीं होता। इथे काय सांगितलेलं आहे? आता हिच्यामध्ये कोण आहे? और इसके अंदर कौन है? पवित्र आत्मा। पवित्र आत्मा। माझ्यात कोण आहे? मेरे अंदर कौन है? पवित्र आत्मा। पवित्र आत्मा। तुमच्यात कोण आहे? आप में कौन है? पवित्र आत्मा। पवित्र आत्मा। जेव्हा आपण एकमेकांशी खोटं बोलतो म्हणजे पवित्र आत्म्याशी खोटं बोलतो। और जब हम एक दूसरे के साथ झूठ बोलते हैं मतलब हम पवित्र आत्मा के साथ झूठ बोलते हैं। आणि हे ज्ञान आपल्याला नाही आहे, और ये ज्ञान हमें नहीं है, म्हणून आपण एकमेकांशी लबाडी करतो। और इसलिए हम एक दूसरे के साथ झूठ बोलते हैं। म्हणून आजपासून आपण एकमेकांशी खोटं बोलायचं नाही। और इसलिए आज से हम एक दूसरे के साथ झूठ नहीं बोलना है। काही जणांना आम्ही विचारतो, कुछ लोगों को हम पूछते हैं का चर्चला उशीर आला? चर्च में लेट क्यों आए? ते काय म्हणतात माहिती? तो क्या बोलते हैं मालूम है? ट्रेन उशीर आली, ट्रेन लेट थे, घरात पाहुणे आले, घर में मेहमान आए असं थे, असं झालंय। ऐसा ऐसा हुआ ते था। खरं बोलत नाही की आम्ही उशिरा घरातून निघालो। और सच नहीं बोलते कि हम लेट घर से आम्हाला निकले सुट्टी आला नको पाहिजे। और हमें सुधी आना नहीं चाहिए थी। काही जण घरातून जाणून बुजून हे आपण आहे ना उशिरा जाऊ, आरामात जाऊ, 11 वाजेपर्यंत ती दीदी घेते सुट्टी आला ना, आपण ना 11च्या वाडीला जाऊ। और कुछ लोग घर से ही लेट निकलते हैं और उनको बताते हैं कि दीदी 11 बजे तक सुधी आना लेती है, हम 11 बजे से जाएंगे। 11 वाजेपर्यंत ती प्रार्थना चालू असते, ते मुकुंद भाऊ लहान लचक प्रार्थना करतात, तर मग म्हणजे 11 वाजून 5 मिनिटं होतील, 10 मिनिटं होते, आरामात आपल्याला 11:09च्या गाडीने आपण मागणीला उतरू आणि मग काय करूया, आरामात जाऊया। और 11 बजे ट्रेन से हम मांगनी में उतर जाएंगे, फिर बाद में आराम से हम जाएंगे। काही जण जाणून विचारलं का उशीर झाला तुम्हाला? खूप काम निघाले, आजच डोळा उघडला नाही, असं झालं असं ते म्हणत नाही, खरं नाही बोलत की आम्ही जाणून बुजून उशीर आलो। और वो लोग सच नहीं बोलते कि हम जानबूझकर लेट आए, म्हणून ते पापात बनून राहतात। और इसलिए वो पाप में बने रहते हैं। खरं बोला, इसे सच बोलो। हे मी आजपासून पहिला पॉईंट तुम्हाला सांगतो, देवाच्या आत्म्याला दुखवू नका। और आज से पहला पॉइंट परमेश्वर आपसे कहता है कि पवित्र आत्मा से झूठ मत बोलो। दूसरा पॉईंट आहे दूसरा पॉइंट है राग। गुस्सा। राग खूप भयानक आहे और गुस्सा बहुत आणि या भयानक है। जगातला कोणताच माणूस म्हणू शकत नाही की मला राग नाही। और इस संसार में कोई मनुष्य नहीं कह सकता कि मुझे गुस्सा नहीं आता। या जगात कोणताही माणूस बोलू शकत नाही मी खोटं बोलत नाही। और इस संसार में कोई भी मनुष्य नहीं बोल सकता मैं झूठ नहीं जो बोलता। व्यक्ती म्हणतो मी खोटं बोलत नाही तो सर्वात पहिला खोटारडा आहे। और जो कोई कहता है कि मैं झूठ नहीं बोलता वो सबसे बड़ा झूठा है। बरोबर आहे, कारण माणसाकडून खोटं बोललं जातं, क्योंकि मनुष्य से झूठ बोला जाता है। तसंच राग मी करत नाही, ओ मला राग मी
कधीच येत नाही. और मुझे कभी भी गुस्सा नहीं आता, पण प्रत्येकाला राग येतो. पर हर एक को गुस्सा आता है. काही जण प्रकट करतात, कुछ लोग प्रकट करते काही हैं जण आतमध्ये दाबून ठेवतात. और कुछ लोग अंदर दबा कर रखते आणि हैं. दाबून ठेवलेल्यांचा राग भयानक असतो, कारण ते बदला घेतात. और जो अपना गुस्सा दबा कर रखते हैं वो बहुत भयानक होता है कि वह बाद में वो बदला लेते हैं बदला घेतात, सूड होतात. और बदला लेते हैं. म्हणून प्रियानो, देवाचं वचन सांगतं की दुसरा पॉइंट आहे राग. और दूसरा पॉइंट है गुस्सा. देवाला बिलकुल आवडत नाही की आपण देवाच्या आत्म्याशी समोर आपण रागवावं. और परमेश्वर को बिल्कुल अच्छा नहीं लगता कि हम परमेश्वर की आत्मा के सामने गुस्सा करें. म्हणून आपण रागवू नये. और इसलिए हम गुस्सा नहीं करें. 26 वचन वाचू. 26 वचन में पढ़ेंगे. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. काय लिहिलेलं आहे? तुम्ही रागवा पण काय करा? तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. सूर्य मावळू नये म्हणजे सूर्य अस्त व्हायच्या आतमध्ये तुमचा राग काय झाला पाहिजे? निवळला पाहिजे, शांत झाला पाहिजे, असा देवाचं वचन सांगतं. तर सांगण्याचा उद्देश काय आहे इथे? और बताने का उद्देश्य क्या है? तुम्हाला राग, पहिली गोष्ट तर तुम्हाला राग करायचा नाही. और पहली बात आपको गुस्सा नहीं करना है. क्रोध नहीं करो. गुस्सा नहीं अगर करना है. ऐसा कुछ परिस्थिति हो गई, सामने वाले ने गलत काम किया तो आप गुस्सा करो. आणि अशी काही परिस्थिती झाली, समोरच्याने काही चूक केली, तुम्ही तेव्हा राग करा. हाँ, लेकिन पण उसमें गलत शब्द मत देना. त्याच्यात चुकीचे शब्द नका जैसे काढू. गुस्से में लोग गाली देते हैं, आणि रागात लोक शिवाय देतात, मारते हैं, मारतात, गंदा गंदा बोलते हैं, घाणघाण बोलतात, औकात निकालते हैं, आणि लायकी माँ काढतात, बाप निकालते हैं. आई वडील काढतात. ये गलत है. आणि हे चुकीचं आहे. सोचो अगर मैं घर डेली लेट आ रही है, आणि मी कधी रोज उशीर येते उसको काम पे 9 बजे टच होना है, आणि तिला कामावरती 9 वाजता टच तो व्हायचं. भी एक दिन हो गया जाने दो, एक दिवस जाऊ नये. 3 दिन बाद जाने दो. उसने 2 दिन से आ रही तो मैं नेचुरली नाराज होगी, मैं राग गुस्सा करूंगी. काय आहे मैं काय रोजचं रोज आहे? हा, पगार घेताना बरोबर आखा घेशील ना? उशिरा चालेल का? नाही ना? टाइम टू टाइम यायचं. प्रभूचा टाइम चोरी नाही करायचा. और दूसरा टाइम चोरी नहीं करना है, टाइम पर आना है. ये गुस्सा करना ठीक है, जायज है. आणि राग करना ठीक है, ये क्या है? उसके साथ मैं बोलूंगी तुझे तो अकल ही नहीं है, तू किसी काम पे नहीं है, तू उससे तुझे तेरी माँ भी वैसी, तेरा बाप भी वैसा, तेरी बहन भी ऐसी, तेरी भाभी भी ऐसी, ऐसा है. सारा औकात निकालना वो गलत. आणि सगळी लायकी काढतात, ते चुकीचं आहे. और साथ साथ में 2-4 गाली भी दे. आणि सोबत 2-4 शिव्या पण देते. अकल शून्य, ये भी एक गाली है. लेकिन ये जरा अच्छी वाली गाली है, मतलब गाली नहीं, मतलब वैसा नहीं, औकात निकालते वैसा. अभी हम तो ऐसी इतनी अच्छी गालियाँ नहीं देते. संसार में तुझा आई, तुझा बाप है ना, ऐसा गंदा गंदा गाली देते. क्या एक से एक गाली है, कंटार है लोगों के ऊपर गाली होता है ना. भाऊ ऐकता है ना, पीछे वाली गाली झोपून जाते. हम रागाच्या भरात आपण जेव्हा अवकात काढतो, शिव्या देतो, ते चुकीचं. और गुस्से में हम लायकी औकात निकालते हैं या फिर गाली निकालते, तो वो गलत बात है. मोसेस एक अच्छा प्रभु का दास है. आणि मोशे चांगला देवाचा दास आहे. और वो बहुत कभी गुस्सा नहीं किया उसने, आणि त्याने कधीच राग नाही केला. लेकिन उसके सहन शक्ति के बाहर हो गया. पण त्याच्या सहनशक्तीच्या बाहेर होऊन गेला. और उसने परमेश्वर के इतने लोगों ने परमेश्वर के इतने चमत्कार देखने के बाद भी, आणि सर्व इस्रायल लोकांनी एवढे देवाचे चमत्कार पाहून घेतला, वो परमेश्वर के आगे कुरकुरा रहे. तरी सुद्धा ते देवाच्या विरुद्ध कुरकुर पानी करतात. नहीं है, पानी नहीं. अरे इतना परमेश्वर ने चमत्कार किया, आणि इतकं देवाने चमत्कार केला, तो भी एक छोटी सी वस्तु के लिए पानी नहीं है बोलकर कुरकुरा रहे. आणि छोट्याशा गोष्टीसाठी की पाणी नाही म्हणून कुरकुर करतात. इसलिए वो परमेश्वर से उसने प्रार्थना किया, ये लोग पानी मांग रहे. उसे नहीं बोला ये लोग पानी मांग रहे, मैं क्या करूं. आणि म्हणून तो रागातच म्हणाला की देवा, हे लोक पाणी मागतायत, मी काय करू. प्रभु ने उसे कहा जा, देव त्याला म्हणाला, जा, वो जो सामने चट्टान है, समोर जी डोंगर आहे, चट्टान आहे, उसको बोलना पानी दे. त्याला म्हण पाणी दे. लेकिन ये गया, हा गेला. मोसेस हारून सब लोग गए, मोशे हारून सगळे गेले, इस्राएलियों को भी लेके गया. आणि इस्रायल लोकांना पण उस घेऊन चट्टान गेला. के पास गया, आणि त्या डोंगराजवळ गेला. उसके हाथ में काटी था, आणि त्याच्या हातात काठी होती. काटे से मारा. त्या काठीने त्याने मारलं. हम तुझे आज्ञा देते, पानी दे. आणि आम्ही तुला आज्ञा देतो, पाणी दे. अभी हम तुम्हारे लिए पानी निकाल रहे. आणि आता आम्ही तुमच्यासाठी पाणी काढतोय. पानी आया, पाणी आलं, चट्टान ने पानी दिया. डोंगराने पाणी दिलं. लेकिन परमेश्वर का क्रोध
मोसेस के ऊपर, हारून के ऊपर आया। पण देवाचा क्रोध मोशे आणि हारूनवरती आला. उन्होंने गुस्से में ऐसे शब्द निकाले कारण त्यांनी रागात असे शब्द काढले इसमें परमेश्वर को महिमा नहीं मिली। त्याच्यात देवाला गौरव नाही. पहली बात, गुस्से में आज्ञा पालन कम होता है। आणि रागामध्ये आज्ञापालन कमी होतं. परमेश्वर ने क्या आज्ञा दिया था? देवाने काय आज्ञा दिली होती? हाँ, चट्टान से बोलना, हे चट्टान, परमेश्वर तुझसे कहता है पानी दे। आणि डोंगराजवळ जाऊन त्याला म्हण, हे डोंगरा, देव तुला म्हणतो की तू पाणी दे. ऐसा बोलने को बोला था, आणि असं बोलायला सांगितलेलं. लेकिन उसने क्या किया? त्याने काय केलं? पालन नहीं किया, काटी मारा। आणि पालन नाही केलं. त्याने जर काठी अच्छा मारली हो गया, पानी आया, आणि चांगलं सर पाणी आलं. वो काटी मारने पर भी। ती काठी मारून सुद्धा. अगर पानी नहीं आता तो आणि पाणी आलं नसतं तर? बापरे, तो इस्राएली छोड़ो, मोसेस का हाल क्या होगा? आणि इस्रायल थोडा मोशेच्या हातात काय झाले? योना देखो ना, आणि योना बघा, योना ने क्या बोला? योना काय परमेश्वर बोलला? से इल्जाम, परमेश्वर पर इल्जाम लगाया। आणि देवावरती आरोप केला. मुझे मालूम था मला माहित होतं तू मारने वाला नहीं है इन सबको, तू या सर्वांना मारणार नाहीये. इसलिए मैं नहीं आ रहा था। आणि म्हणूनच मी येत नव्हतो. क्यों मुझे जिंदा रखा? मार मुझे, मार। कशाला मला जेवण ठेवलं? मला मारून टाक. इसलिए मैं परमेश्वर को बोल रहा है। आणि रागा तो देवाला बोलतोय. इंसान गुस्से में आ जाता है ना, किससे बात कर रहा है, किधर बोल रहा है, कैसे बोल रहा है, भूल जाता है। आणि माणूस जेव्हा रागवतो तेव्हा तो काय बोलतोय, कुठं बोलतोय, कसं बोलतोय त्याला समजत नाही. इसीलिए गुस्सा कंट्रोल होना चाहिए। आणि म्हणून राग नियंत्रण झाला इसलिए पाहिजे. याद रखो, परमेश्वर ने मोसेस को कहा तू कनान देश, आणि लक्षात ठेवा, देव मोशेला म्हणाला तू कनान देशात, हारून को भी कहा तुम लोग दोनों कनान देश में नहीं आणि जाएंगे। हारूनला पण म्हणाला तू कनान, तुम्ही दोघं कनान देशात नाही जाणार. इसलिए प्रियो याद रखो, गुस्सा अगर जहाँ करना है जायज है वहाँ करो, लेकिन ऐसे शब्द मत बोलो जैसे सामने वाला, जैसे सोचो अगर आप सोचो भाऊ आए हैं और उनकी पत्नी ने खाना टाइम पे नहीं बनाया, आणि जे भाऊ आलेले आहेत त्यांच्या पत्नीने टाइमवरती जेवण नाही आधा बनवलं घंटे का ब्रेक मिला है काम पे, आणि अर्धा तासाचा ब्रेक भेटलाय तो आप कामावर. बोल सकते हैं आता तू घरातच होती, काम लवकर जेवण बनवायचं ना, मला अर्धा तासच भेटलाय, येण्या जाण्यात माझे 5 मिनिटं जातात, का असं केलं, असं नव्हतं करायचं, आळसपणा काढून टाक, हे असं चांगलं नाही, उद्यापासून टायमावर बनव, मला हे आवडणार नाही असं म्हणून ओरडा. पण तुला ऐकत नाही, तुला गाडीची ना वाडीची कसल्या कामाची नाही, नुसतं मी तुझ्याशी लग्न करून पछतावलोय, का मी तुझ्याशी लग्न केलं, माझं आयुष्य बर्बाद झालं, असं नका करू. एक जेवण टायमावर नाही झालं म्हणून डायरेक्ट लग्न काढणं होतात ना, लोक असेच बोलतात ना, तेरे से शादी करके मैं पछता रहा हूं. आणि तुझ्याशी लग्न करून पस्तावतोय. जरूरी नहीं है कि आदमी बोलते हैं, औरत लोग भी बोलते हैं, आणि गरजेचं नाही होतं, पुरुष बोलतात, स्त्रिया पण बोलतात. औरतें भी बोलते हैं, स्त्रिया पण पछता रहे बोलतात. हम लोग तेरे से शादी करके, पस्ताव होतोय तुझ्याशी लग्न करून. काय कामाचा नाही हा बाबा. आणि किती काम नाही आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी होतात, ते हे करणं चूक आहे. और ये सब करणं गरज आहे. तो समझा, हम गुस्सा करें उसी विषय पर करें, आणि राग करायचं त्याच विषयावरती करायचं. आगे पीछे का निकालो मत. आणि मागचं पुढचं नाही काढायचं. ये परमेश्वर ने, आणि और सूर्य अस्त होने से पहले आपका गुस्सा ठंडा हो जाना. आणि सूर्य मावळ्याच्या आत तुमचा राग शांत झाला अब आपस पाहिजे. में बात करने वाले होने चाहिए, आणि तुम्ही आपण सब बोलणारे असले ऐसा पाहिजे. फूक के बैठने वाले नहीं. आणि असं फुगून बसणारे नाही. शाम के सूर्य अस्त होने से पहले बातचीत होनी चाहिए. आणि सूर्य मावळ्याच्या अगोदर बातचीत झाली तो पाहिजे. दूसरा पॉइंट, जब आप ऐसा गुस्सा करते हो तो उससे पवित्र आत्मा शोभित होता है. आणि जेव्हा तुम्ही असा राग करता तेव्हा पवित्र आत्मा शोधित होतो. तीसरा, तिसरं, चोरी करते. चोरी केल्याने. जब हम चोरी करते हैं जेव्हा आपण चोरी करतो तो प्रियो पवित्र आत्मा दुखी होता है. तेव्हा पवित्र आत्मा दुःखी होतो. पवित्र आत्मा हमारे अंदर है, पवित्र आत्मा आपल्या आत और उसे आहे. बिल्कुल अच्छा नहीं लगता हम चोरी करें. आणि त्याला बिलकुल आवडत नाही की आपण चोरी करावं. चोरी करते हुए हम क्या क्या चोरी करते हैं? आणि काय काय आपण चोरी करतो. पैसा चोरी करते हैं, पैसे चोरी टाइम करतो, चोरी करते हैं, वेळ चोरी करतो, दान दशांश चोरी करते हैं, प्रार्थनाएं चोरी करते हैं, सूर्याराधना चोरी करते हैं. अभी जैसे जो चर्च में लेट आते हैं, आणि चर्चमध्ये उशीर उन्होंने आहे. टाइम भी चोरी किया परमेश्वर का, त्यांनी देवाचा वेळ पण चोरी केला और सूर्याराधना भी चोरी की. आणि तुम्ही उपासना पण चोरी जो केली. लोग प्रार्थना के बाद आते हैं, जे प्रार्थनेनंतर वो येतात लोग प्रार्थना चोरी की, ते लोकांनी प्रार्थना चोरी अपना केली समय भी चोरी किया. आणि वेळ पण चोरी केली. जो दान दशांश प्रभु को डालना चाहिए, जे दान दशांश देवाला जो टाकलं नहीं नाही डालते वो चोरी करते. आणि जे टाकत नाही ते लोक चोरी करतात. हम भी एक दूसरे के घरों में जाकर किसी के भी बैग से कुछ सामान निकालकर बिना पूछे लेते, वो चोरी होता है. आणि आपण कोणाच्या घरी जातो न विचारलं कोणाचं सामान घेतो म्हणजे आपण चोरी करतो. ये गलत है. आणि
आणि चुकीचं आहे. याद रखो प्रियो, पवित्र आत्मा को बिल्कुल अच्छा नहीं लगता जब हम चोरी करते हैं। आणि पवित्र आत्म्याला बिलकुल आवडत नाही जेव्हा आपण चोरी करतो. प्रभु बिल्कुल नहीं चाहता हम चोरी करें। आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की आपण चोरी और अगर करावी. हमारे अंदर से चोरी का स्वभाव निकालना है आणि आपल्यामधून चोरीचा आत्मा काढायचा आहे. तो 28 वचन पढ़ो। चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे, म्हणून जे चांगले ते आपल्या हाताने करून उद्योग करत राहावे. इसलिए उसने क्या करना चाहिए? काम करना चाहिए। आणि म्हणून त्याने काम केलं पाहिजे. काम करेगा तो पैसा हाथ में आएगा, आणि काम केलं तर पैसे हातात येतील. हाथ में पैसा आने के बाद उसको चोरी करने की कोई जरूरत ही नहीं पड़ेगी। आणि हातात पैसे आल्यावर त्याला चोरी करायची गरजच नाही जो लागत. लोग चोरी करते हैं जे लोक चोरी करतात वो खुद काम करके कष्ट करके वो लेने की इच्छा नहीं देती, आणि त्यांना काम करून कष्ट करून घेण्याची ती इच्छा नसते, ते आळशी असतात. इसीलिए किसी और की कमाई का वो भाग खाते हैं। आणि म्हणून कोणा दुसऱ्याच्या कमाईचा भाग कोई खातात. कोई लोग तो काम भी नहीं करेंगे, बीवी को काम पे भेजेंगे और बीवी कमाती है, वो लाते और वो खाते, वो भी चोरी जैसा हो गया। उसका पैसा ले लेते, बेचारे औरतें बर्तन घसने के लिए, घर काम करने के लिए जाते हैं, आदमी इधर दारू पीता है, वो पैसा निकाल के चोरी पर्स में रखा हुआ पैसा निकाल कर पीते बैठे। ये गलत है आणि हे चुकीचं आहे. प्रभु नहीं चाहता, हम प्रभु चाहता है हम काम करने वाले हो। आणि देवाची इच्छा आहे की आपण काम करणारे असावे. परमेश्वर ने अदन की वाटिका में सब कुछ बनाया है, आणि देवाने एदनच्या वाटिकेमध्ये सगळं बनवलेलं कुछ होतं, कम नहीं है, काहीच कमी नव्हती. लेकिन फिर भी आदम को काम करने की आज्ञा है। आणि तरी सुद्धा आम्हाला काम करायची आज्ञा दिली. इसलिए इंसान काम करता है ना, उसका शरीर फिट है। आणि माणूस काम करतो त्याचे शरीर फिट आहे. जितना वो काम नहीं करेगा, कामचोर रहेगा, तो उसको खाना खाने को मना किया है। आणि जितकं तो कामचोर राहील, काम नाही करणार, त्याला जेवायला मना केलेला और आहे. हमारे घरों में अक्सर हमारे घरों में जो काम नहीं करता उसको पहले खाना दिया जाता है, आणि अक्सर आपल्या घरामध्ये जो काम करत नाही त्याला पहिले जेवायला घालतात. क्योंकि घर में खाना कारण घरात होता अच्छा पका भर के बांटते हैं। आणि खूप काही त्याला जेवायला देतात. लेकिन जबकि बाइबल के अनुसार लिखा है, अगर तू काम न करे तो तुझे खाना खाने का अधिकार नहीं है। आणि बायबलमध्ये हे लिहिलं आहे की जर तू काम नाही करत, तुला खाणं मना आहे, तू जेवू इसलिए नकोस. अपने बच्चों को भी हम बचपन से काम करने की आदत लगाए, आणि आपल्या मुलांना आपण लहानपणापासून काम करायची सवय जवान है लावायची. उनको भी काम कराए। आणि तरुण आहेत त्यांना पण काम काम नहीं किया करायला तो खाना मत दो, आणि काम नाही केलं तर जेवण मयूरी नाही. ने खाना काम नहीं किया तो उसको खाना नहीं देगा। मयूरने काम नाही केलं तर तिला जेवण नाही द्यायचं. मयूरी का वीक पॉइंट है खाना, वो काम करेगी, फटाफट करेगी, उसका ही क्या, हमारा भी सबका वीक पॉइंट है खाना। आणि आपल्या सगळ्यांची निर्बंध आहे जेवण. अगर 1 बजे 1:30 बज गया फिर क्या हो जाता है? आणि 1:30 वाजल्यानंतर काय होतं? हाँ, खाना चाहिए, खाना चाहिए, खाना चाहिए, और ऐसा बोलेगा आज तूने कोई काम नहीं किया इसलिए तुझे खाना नहीं दोगे। आणि आज तू काय काम नाही केलं, तुला दुपारचं जेवण नाही. वो क्या बोलेगा? तो काय बोलेल? बात का काम कर लेती हूँ, पहले खाना दे दे। और अगर हमने खाना नहीं दिया ना तो बराबर से वो काम करेगा। आणि जेवण नाही दिलं तर बरोबर काम करते. लेकिन माँ बाप क्या करते हैं? ओ मेरे बच्चे को यार, मेरा बच्चा खाना नहीं खाया इसलिए दे देते, इसी में बच्चे बिगड़ जाते हैं। आणि याच्यातून मुलं बिघडतात. इसलिए प्रियो याद रखो, हर घर में हर एक को काम करना है, आणि प्रत्येक घरात प्रत्येकाला कामं चोरी करायची नहीं करना है। आणि चोरी नाही करायची. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. सगळे म्हणणार हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. तर चोरी हा तिसरा पॉइंट आहे ज्याच्याने पवित्र आत्मा दुखी होतो। और तीसरा पॉइंट है जिसमें पवित्र आत्मा दुखी हो जाता है. चौथी गोष्ट, चौथी बात, आपल्या तोंडातून अपशब्द काढणं, और हमारे मुंह से गंदी बात निकालना, ज्याच्याने समोरच्या व्यक्तीला काही उन्नती होणार नाही। और जिसके कारण सामने वाले की कुछ भी उन्नति नहीं होगी. 29 वचन, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. कुचके भाषण, वही 4 का 29, 4 का 29, 4 का 29। कुचके भाषण कसे असतात? आले का नटन घटन सगळं शोपीस असं बोलतात ना. आता भांडी घासताना सगळं तसंच म्हणतात, हा टाका टाका आम्ही घासायलाच बसलोय बोलतात ना. आणा आणा भांडी आणा, नसतं ह्या बायका नसतं भांड्यात देत राहतात, आम्ही घासतो म्हणून आमचा गैरफायदा उचलतो. कुठलं कुचकं भाषण म्हणतात, कुचकं भाषण आहे नाही. असे तुम्हाला खूप सारे अनुभव असतील कुचके भाषणाचे, है ना? खूप सारा अनुभव आहे कुचक्या भाषणांचा, आपल्याला सगळ्यांना अनुभव.
इंसान को अच्छा नहीं लगता है सुनने के बाद वो भाषा, टोन, आवाज़, शब्द सुनने के बाद अच्छा नहीं लगता। किसी बीवी को बुलाते, कोई लोग अपनी बीवी को बुलाते, ए जाड़े काले मेंदरे है ना। कोई लोग बीवी लोग अपने पति को बोलते, ए टकरिया चल ये इकड़ा। कोई घरों में बीवी शेर है, कोई घरों में पति शेर है। लेकिन ऐसी भाषा एक दूसरे से अभद्र रीत से भाई बहन को, बहने बहनों को आपस में अभद्र भाषण होते हैं ना, वो लोग का बुलाने का तरीका एकदम खराब रहता है आणि त्या लोकांचं बोलवण्याचा तरीका एकदम खराब असतो. तो इसलिए ऐसा इससे ना पवित्र आत्मा दुखी होता है आणि यामुळे पवित्र आत्मा दुःखी होतो. नहीं कैसा बात कर रही है। आणि कसं बोलत आहे. पवित्र आत्मा को बिल्कुल अच्छा नहीं लगता जब हम ऐसे टोन में बात करते हैं। आणि पवित्र आत्मा बिलकुल आवडत नाही की आपण या टोनमध्ये बोलतो. कोई गंदी बात हमारे मुंह से नहीं निकले आणि कोणतेही पुस्तक भाषण आपल्या तोंडातून निघू नये. सुनने वाला की उन्नति होनी चाहिए आणि ऐकणाऱ्याची उन्नती झाली पाहिजे. सुनने वाला आपके शब्दों से उत्साहित होना चाहिए आणि ऐकणारा तुमच्या शब्दाने उत्साहित झाला खुश पाहिजे, होना चाहिए। आनंदित झालं पाहिजे. वैसे बात आणि तसं तुम्ही बोला. वैसे बात करेंगे तो क्या होगा, तसं तुम्ही बोला तर काय होईल. सामने वाला और भी खुश हो जाएगा, उसके अंदर का भी स्पिरिट आनंदित होगा, आपके अंदर का भी स्पिरिट आनंदित होगा। आणि समोरचा आनंदित होऊन जाईल तुमच्यामध्ये आणि त्या समोरच्या व्यक्तीमध्ये पण आत्मा आनंदित होऊन जाईल. तो इसलिए प्रियो गलत भाषा बात करना ये परमेश्वर को अच्छा नहीं है। आणि पुस्तक भाषण करणं देवाला आवडत नाही. इनके कितने झाले, पहला पवित्र आत्मा दुखी होता है किससे, झूठ बोलने से। तो आज से झूठ नहीं बोलना है। दूसरा गुस्सा नहीं करना है। आया गुस्सा करो बिग वाइज जायज़ है। जैसे अभी आप ट्रेन में बैठे हैं, 3 जन कभी ऐसे भाग के बैठते हैं। हाँ, कोई लोग जानबूझ के नहीं जगह देता, आप बोल सकते हैं, गुस्से से बोल सकते हैं, थोड़ा सरका ना 100 सीट हुई सरका, मैं बोलती हूँ, मैं भी थोड़ा सा एक्सप्रेशन चेंज करके बोलते थोड़ा सरका 100 सीट एवढं नाही आम्हाला आम्ही सगळे जाडायचे आम्हाला द्यायचे नाही. मग मी पण बोलते ठीक है, मी पण बघते ना तुमची कोण मैत्रीण नहीं गई थे मग बसते क्योंकि लोग मैत्रीण के लिए जगह पकड़ते हैं, अगले स्टेशन में आने वाली देती हूँ मैं भी नहीं बैठते, आप तीन ही बैठते फिर मैं वॉचिंग करते हूँ, ते लोग बोलता कि भाई बघत राहिले बघती नाही बसून देत मी. जब तुम हमें नहीं देते हो किसी और को भी नहीं देते, किसी बुढ़ी को दे दो, किसी और को दे दो, लेकिन तुम्हारी सहेली को नहीं. तुमने मुझे सीख नहीं दिया तो जाएगा, लेकिन गलती नहीं है. तुझ्या घरून आणली का गाडी, तुझ्या बाबांनी गाडी आहे का, ट्रेनमध्ये असून बोलतात ना सगळे, घरून आणली का जायचं ना गाडीने फिरायचं. मग तुम्ही का गाडीने फिरू, तू फिर असे म्हणून बायकांच्या वाटणार. तो गुस्सा नहीं करो, गुस्सा करना चाहिए करो, लेकिन बुरा रीति से व्यवहार मत करो. आणि जर राग केला पाहिजे तिथे करा आणि चुकीच्या पद्धतीने वागणूक करू नका. चोरी नहीं करना कभी भी नहीं. प्रभु की तो हम लोग जैसे बहुत से लोगों को ऐसा लगता है हम चर्च में तो आए, लेट हो गया तो क्या हुआ, हम तो चर्च में तो आए आणि चर्चमध्ये उशीर आलं तर काय होते, चर्चमध्ये तर आलो ना, आहे ना, उपकार केला ना तेव्हा, उपकार केला परमेश्वर पण दीदी उपकार केलं, आलो ना. मला तर एक जण असंच बोलेला, आए ना वचन मिला काफी हो गया, हमारा शब्द हो गया. आणि आलो आम्ही वचन भेटलं बस काफी झाला, काही शब्द दिवस झाला. पूर्ण संपल्यावर येतात, और कुछ लोग पूरा बिना अपनी बात आते सगळं केलं और सब कुछ गया, आलो ना, आए ना, जय येशू करा, जय येशू काही भेटलं नाही. म्हटलं तुम्हाला स्तुती आराधना भेटली नाही, प्रार्थना भेटली नाही, साक्ष भेटली नाही, वचन भेटलं नाही, काहीच मिळालं नाही. काही जण अगदी अक्षरशः काही त्यांना बोलून सुद्धा ते अहो लवकर या ना. तो ये चोरी हो गया ना, प्रभु का समय चोरी किया ना. हम चोरी नहीं करें, हम छोटी छोटी बातों में, किसी की भी बातों में हम चोरी नहीं करें. तो ये कितना हुआ, तीसरा. चौथा, हम कुछ के भाषण अपशब्द गंदी बात मुँह से नहीं निकाले. गंदी बात हमारे मुंह से शोभा नहीं देता. क्यों, क्योंकि हम इस मुंह से यीशु नाम लेते हैं.
आणि आपण या मुखातून येशूचं नाव घेतो, परमेश्वर की स्तुति करते हैं। देवाची स्तुती फिर करतो इस मुंह से गंदी बात करना शोभा नहीं, आणि मग या मुखातून घाण शब्द बोलणं शोभा इस नाही। मुंह से स्तुति आराधना करना, आणि या मुखाने स्तुती उपासना इसी करणं मुंह से गंदा बोलना शोभा नहीं। आणि याच मुखातून घाण बोलणं शोभा नाही। आपने कुआं देखा है? कुआं, तुम्ही वीर बघितले का? हाँ, उस कुएं में खारा पानी और मीठा पानी दोनों निकलता है क्या? आणि त्याच्यामधून खारट पाणी गोड पाणी सोबत निघतं का? खारा है तो खारा ही निकलेगा, आणि खारट आहे तर खारटच मीठा है तो निघेल, मीठा निकलेगा। गोड आहे तर गोडच निघेल। आप कैसे हो तुम्ही कसे ये आहात आपकी बोली बताती है। आणि तुमचं बोलणं सांगतं। मालूम है? आप कैसे हो ये आपकी बोली बताती है। आणि तुम्ही कसे आहात ते तुमचं बोलणं सांगतं। तो इसलिए मीठा ही पानी निकालो, गोडच पाणी काढा, खारा पानी मत पीना। खारट पाणी नका अभी काढू, खारा पानी पीने के योग्य नहीं रहता है, कारण खारट पाणी पिण्याचे योग्य ते और नसतं। खारे पानी में कपड़े भी नहीं धोए जाते, आणि खारट पाण्यामध्ये कपडे पण नाही धुतले जात फेंकने में ही जाता है। आणि ते फक्त फेकायलाच जाते। मीठा पानी, अच्छा पानी इस्तेमाल किया जाता है। आणि गोड पाणी, चांगलं पाणी त्याचा वापर करण्यात येतो। अभी लास्ट पॉइंट, शेवटचा पॉईंट, पांचवा पॉइंट, 5वा पॉईंट, हम पढ़ेंगे 5 का 18। 5:18 द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा। हाँ, दारू पीने से पवित्र आत्मा दुखी होता है। आणि दारू पिल्याने पवित्र आत्मा दुःखी होतो। प्रियो, जब भी हम मनुष्य दारू पीते हैं आणि जेव्हा आपण माणसं दारू पितो तो पवित्र आत्मा दुखी हो जाता है, तेव्हा पवित्र आत्मा दुःखी होतो, बहुत दुखी, क्योंकि इसे लुचपन बोला गया है। लुचपन यानी क्या? जो आज हमारा संडे का वचन है, लुचपन और ढीला पेड़ा, ये दोनों हम इस संडे को सीखने वाले हैं। तो लुच शरीर की अभिलाषाएं आती है, आणि शरीराच्या अभिलाषा येतात, वो शोभा नहीं देता। आणि ते शोभा नाही देत। एक हम मसीह होने के नाते हमारे अंदर पवित्र आत्मा है और हम लोग दारू पीते हैं, आणि अच्छा नहीं। आपण ख्रिस्ती होण्याच्या नाते आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे आणि आपण दारू पितो हे चांगलं नाही। पवित्र आत्मा दुखी होता है दारू पीने से। आणि पवित्र आत्मा दुःखी होतो दारू पिल्याने। मुझे बिल्कुल पसंद नहीं कि मसीह लोग दारू पीते। त्याला बिलकुल आवडत नाही की ख्रिस्ती लोकांनी दारू अभी प्यावी। बहुतांश लोग ऐसे कहते हैं कि यीशु मसीह ने पानी का वाइन किया। आणि खूप लोक असं म्हणतात की येशू ख्रिस्ताने द्राक्षरस बनवलं। अगर आज बहुत सारे मसीह लोग देखेंगे, बहुत सारे मसीह लोग चर्च में जो आते हैं वो लोग वाइन पीते हैं, आणि खूप सारे ख्रिस्ती लोक जे चर्चमध्ये येतात ती लोक वाईन पितात। लेकिन जबकि बाइबल के अनुसार, बिब्लिकल के अनुसार वाइन पीना मना है। आणि बायबलनुसार वाईन पिणं मना आहे। बाइबल अभी बहुत सारे कोई लोग कहते हैं हम लोग क्रिश्चियन इसलिए हो रहे हैं, हम लोग दारू पी सकते हैं। आणि खूप लोक असं म्हणतात की आम्ही ख्रिश्चन यासाठी होते कारण आम्हाला दारू प्यायला भेटेल। जो बाइबल के अनुसार कभी दारू नहीं पी सकते। आणि बायबलनुसार कधीच दारू नाही पिऊ शकत। बाइबल में दारू पीना मना है। बायबलमध्ये दारू पिणं मना आहे। यीशु ने वाइन बनाया लेकिन उसमें नशा नहीं था, आणि येशू ख्रिस्ताने वाईन बनवली त्याच्यामध्ये नशा नव्हती, और वो उनकी प्रथा है, वहाँ यहूदियों की प्रथा है। आणि ती यहूदी लोकांची प्रथा आहे। जिस वाइन को यीशु ने बनाया वो शुद्ध वाइन थी, पवित्र वाइन थी। जे वाईन येशू ख्रिस्ताने बनवलेलं ते शुद्ध होतं, पवित्र होतं। हाँ, जिसे नया दाखरस बनाया, जिसे पीने के बाद लोग नशे नहीं चढ़ते। आणि ते नवीन द्राक्षरस होतं, ते पिल्याच्या नंतर माणसांना नशा येत नव्हती। डिटोनॉमी में कहा है कि तुम याजक होने के नाते नशीली वस्तुएं सेवन करना तुम्हें मना है। आणि अनुवाद अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही याजक असल्यामुळे तुम्हाला नशा आणणारी वस्तू पिणं मना आहे। इसलिए दारू पीने से पवित्र आत्मा परमेश्वर दुखी होता है। आणि दारू पिल्यामुळे पवित्र आत्मा आणि देव दुःखी होतो। इसलिए प्रियो, 5वां जो पॉइंट है ये सबसे इम्पोर्टेंट पॉइंट है कि आपको पवित्र आत्मा को दुखाना नहीं। आणि 5वा पॉइंट, महत्त्वाचा पॉइंट की तुम्हाला देवाच्या आत्म्याला दुखवायचं नाही। आप कोई भी औरत दारू नहीं पी। तुम्ही कोणत्याही स्त्रीने दारू नाही प्यायचे। औरतें, आप लोग सोच रहे हैं औरतें दारू पीती है कि क्या? दीदी वो भी पीते, बहुत सारी औरतें। आज तो फैशन हो गई है, दारू पीना मतलब एक फैशन है। सिगरेट लेके ओपनली सिगरेट अभी पीते हैं लोग, औरतें ओपनली रोड पे ऊपर। अगर हम उन्हें ऐसे देखेंगे तो बोलेंगे पीपल हाउ दे आर लुकिंग पीरियड्स, नॉनसेन्स, असं म्हणून ते इन्सल्ट करतात। त्यांना असं वाटतं आपण शिकलेली नाही, तर आपण त्यांना असं बघत करतो, हो बाई सिगरेट पिती खुल्या पुरुषासाठी। कभी शैतान ने क्या किया है, स्त्रियों को भी इस पाप के गुलामी में डाल दिया। आणि स्त्रियांना पण या पापाच्या गुलामगिरीत टाकलेला आहे। अगर आप फुगा जो यहाँ सादा फुगा रहता है देखने को जाएंगे तो बहुत सारी औरतें भी फुगा लेने जाती है। फुगा यानी वो जो दारू, देसी दारू पीते हैं, जो फुगा लाते हैं, वो सिर्फ आदमी लोग ही नहीं पीते, क्या गाँव की दारू सिर्फ औरतें भी जाती है पीने के लिए। वो तो हम हैं जो नहीं पीते, सभी औरतें
कभी नहीं पिए, आणि सभ्य स्त्रिया कधीच नाही पितात, अच्छी औरतें नहीं पिए, चांगल्या स्त्रिया नाही वैसे पितात. अच्छे इंसान अच्छे पुरुष भी दारू नहीं पिए, तसेच चांगली पुरुष पण दारू नाही पित. क्योंकि दारू ये विष है. दारू ही एक विष आहे. जिन्होंने अपने जीवन को पसंद नहीं है, जो अपने जीवन को नापसंद करते हैं, वो विष पीते हैं. आणि जी लोक स्वतःच्या जीवनाला नापसंद करतात ती लोक ते विष मैं पितात. नहीं कहती, बाइबल कहता है. आणि मी नाही सांगत मुझे पाहिजे बताओ, अभी आप लोग सब इस संसार में रहते हो ना, आणि तुम्ही या जगात राहता ना, रहते, कौन लोग विष पीते हैं? आणि कोण लोक विष पितात? हां, ज्यांना जगायची इच्छा नसते ना, बरोबर आहे. त्यांना काय वाटतं, मला जगायचं नाही, जीवन लय खराब आहे माझं, है ना, असंच बोलतात ना. आणि मला हे जीवन आता नकोसं झाले म्हणून ते काय करतात, T20 घेतात, पितात. बस फरक इतका आहे, T20 आणि जे जहर आहे विष, ते त्याच वेळेला माणसाला मारून टाकतात. जो जहर होता है, जो संसार की विपदा है, वो उसी घड़ी वो इंसान को मारता है. लेकिन दारू एक ऐसा जहर है जो इंसान को धीरे धीरे मारता है. दारू एक असं विष आहे जे माणसाला हळूहळू मारतं. पढ़ लेंगे, वाचूया. हम पढ़ेंगे नीति वचन नीती सूत्रे 23 23 उसका 29 से पढ़ेंगे. 29 वाचनाचे. प्रोवर्ब्स 23 प्रोवर्ब्स नीती 23 सूत्रे अध्याय 23 और उसका 29 से. त्याचे 29 पासून. हाय हाय कोण म्हणतो, अरे अरे कोण करतो, भांडण तंड्यात कोण पडतो, गाराडी कोण सांगतो, विनाकारण बाहेर कोणाच होतात, झुंडी कोणाच्या डोळ्यात असते. दारू पीने वालों की आँख लाल होती है, होती है. कारण झगड़े करते हैं वो लोग, झगड़े करते हैं ना, बहुत बड़बड़ करते हैं. फिर आगे जे फार वेळेपर्यंत द्राक्षरस पीत राहतात, जो बार बार दारू पीते हैं, जे मिश्र मद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास लागतात, हमेशा नशीली वस्तुएं पीते हैं, उनकी त्यांचा द्राक्षरस कसा तांबडा दिसतो, त्याला कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो, हे पाहत बसू नकोस. दारू पीने वालों को आज्ञा दिया गया है कि तुम लोग जब वो दारू डाली जाती है, दारू के रंग को मत देखो, क्योंकि वो देखने पे तुमको पीने की इच्छा आती है. इसलिए उसे पहली बात तो आपको देखना मना है. शेवटी तो सर्पासारखा दंश करतो. क्या है वो, सांप के जैसा डसता है. तो इस मतलब दारू क्या है, सांप का विष. पुरुषाप्रमाणे झोंबतो, कैरट के समान वो काटता है. तुझे डोळे विलक्षण प्रकार पाहतील. इसलिए दारू पीने वाले को हमेशा अलग दिखता है, 4 पैरों पे चलता है, उसकी बीवी उसको ऐसी लगती डायन बैठी है, फिर वो उसकी बीवी का बाल पकड़ता है, गोल घुमाता है, मारना चाहिए. इसलिए वो बीवी हमेशा बोलती है, काय माहिती बाबा दारू पिऊन आलाय का, पिला आता मला मारना, क्योंकि उसको दिखता ही अलग है. क्योंकि दारू आत्मा, दारू की जो है वो क्या करती है, वाइट जहर पिलाती है, धीरे धीरे जहर से उसको अलग रीति से करती है. जब आगे आप पढ़ लेना. तो इसलिए प्रियो याद रखो, हम पढ़ लेंगे 20 अध्याय का 1. द्राक्षरस चेष्टा करणारा आहे. प्रोवर्ब्स 20 वर्स 1. द्राक्षरस चेष्टा करणारा आहे. दारू पीने वाला ठट्टा करने वाला है, मद्य गलबला करणारा आहे. वो हल्ला मचाने वाली है. त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे. जो कोई ये करता है, जो कोई पीता है, वो बुद्धिमान नहीं है. क्या नहीं है, बुद्धिमान. तो जो दारू पीता है वो बुद्धिमान नहीं. कौन व्यक्ति फिर पीते हैं, बुद्धिमान नहीं है, तो इसलिए दारू मत पियो. दारू से पवित्र आत्मा को दारू अच्छा नहीं लगता, आणि पवित्र आत्म्याला दारू नाही आवडत, परमेश्वर को दारू बिल्कुल पसंद नहीं. आणि देवाला दारू बिलकुल आवडत नाही. इसलिए प्रियो दारू मत पियो. म्हणून प्रेम दारू पिऊ नका. ये गलत है, आणि चुकीचं आहे दारू पिणं, इसलिए दारू नहीं पियो. आणि म्हणून दारू पिऊ नका. तो इसलिए अगर हम इन 5 बातों को नहीं करेंगे, आणि या 5 गोष्टी नाही केल्या पवित्र आत्मा हमेशा आनंदित है. तर पवित्र आत्मा नेहमी आनंदित और आहे. जो हमारे लिए छुटकारे की छाप बोलकर स्वर्ग लेके जाने के लिए वो आया है, वो हमें कहाँ लेके जाएगा, स्वर्ग में. आणि छुटकाराची छाप म्हणून
म्हणून जे आपल्यावरती जो आलेला आहे, मोहर लावलेली आहे, तो आपल्याला स्वर्गाला घेऊन लेकिन जाईल. अगर आप इसमें से कुछ भी करोगे पण ह्याच्यामधून तुम्ही काहीही केलं तो फिर वो आपको स्वर्ग लेके नहीं जाएगा। तर तो तुम्हाला स्वर्गात घेऊन नाही जाणार. याद रखो, इसलिए हमें केयरफुल रहना है, आणि लक्षात ठेवा, म्हणून आपल्याला काळजी करून उसे राहायची निराश हताश नहीं करना है, आणि म्हणून त्याला निराश आणि हताश नाही उसे करायचं. दुखी नहीं करना। आपण त्याला दुःखी नाही करायचं. पवित्र आत्मा को भी दुख होता है, पवित्र आत्म्यालाही दुःख वो होतं, हमारे अंदर है। तो आपल्या आत आहे. प्रियो, आत्मा को दर्द होता है, आत्म्याला दुखतं मालूम है? आत्मा को बहुत होता है, आणि आत्म्याला दुःख होतं. जैसे हमारे शरीर को दुखता है जसं आपल्या शरीराला वैसे ही दुखतं पवित्र आत्मा को भी दुखता है। तसंच पवित्र आत्म्याला पण तो दुखतं. हमारा मददगार है, तो आपला मदतगार आहे. स्वर्ग लेके जाने के लिए आया है, आपल्याला स्वर्गात घेऊन जायला तो आलाय. इसे हम दुखाना है। त्याला आपण दुखवायचं नाहीये. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हम झूठ बोलते हैं, आपण खोटं बोलतो, कैसे झूठ बोलेंगे? आपण खोटं बोलायचा नाही. हम गुस्सा करते हैं, राग करतो, कैसे गुस्सा? माग बसून राग. जहाँ गुस्सा करना चाहिए करो, लेकिन गलत रीति से गुस्सा। तीसरा, चोरी आज से नहीं करेंगे। चौथा, गलत शब्द मुंह से नहीं निकालेंगे। किसी को भी अपमानजनक शब्द हम लोग नहीं निकालेंगे। और पांचवा, दारू ऐसा नहीं पीएंगे, लेकिन फिर भी हमारा ये कन्फेशन होना चाहिए। ठीक है, प्रार्थना करेंगे, आप हम खड़े हो जाएंगे, खड़े हो जाएंगे, हाथ जोड़ेंगे और जो मैं बोलती हूँ मेरे पीछे बोलेंगे। पवित्र आत्मा, हमने आपको बहुत शोकित किया है, हमें क्षमा करो। पवित्र आत्मा, मैंने झूठ बोलकर आपको दुखाया है और अपने ऊपर मृत्यु को अपने ऊपर लाया है। मैं मरा हुआ जीवन जी रहा था, लेकिन आज आपके वचन ने मुझे जिला दिया है। अब मैं वापस नहीं मरना चाहता, मैं जिंदा रहना चाहता हूँ। आज से मैं झूठ नहीं बोलूँगा। शैतान मेरा बाप नहीं, पिता परमेश्वर मेरे पिता है और वही मेरे पिता नहीं, शैतान कभी भी नहीं। इसीलिए आज से कुछ भी हो सच बोलूँगा, सच की राह पर चलूँगा, सच बोला करूँगा, सच से चला करूँगा, लेकिन कभी झूठ नहीं बोलूँगा, क्रोध भी नहीं करूँगा। और अगर क्रोध करना पड़ा क्रोध करूँगा, लेकिन पाप नहीं करूँगा, गलत रीति से कुछ भी काम नहीं करूँगा, चोरी करूँगा बिल्कुल नहीं, ये गलत काम है और ये काम मुझसे कभी नहीं होगा। चोरी करना ये सबसे बड़ा पाप है। पवित्र आत्मा आपको ये बहुत बुरा लगता है, इसलिए आपका समय आपका दान दशांश फंड और बहुत सारी बातें हम चोरी नहीं करेंगे। आज से हम चोरी कभी नहीं करेंगे। प्रभु हम काम करेंगे, मेहनत करेंगे और जो कुछ आप हमारे हाथ में दोगे उसमें हम संतुष्ट रहेंगे, लेकिन चोरी कभी नहीं करेंगे। आपका भी नहीं और किसी और की भी चोरी हम नहीं करेंगे। कर्जा लेकर कर्जा न देना ये भी चोरी है। हम ये चोरी कभी नहीं करेंगे। अगर हमने किसी का कर्जा लिया है, किसी का पैसा लिया है, सामान लिया है, वस्तु लिया है, रिटर्न करेंगे, लेकिन हम चोरी कभी नहीं करेंगे। प्रभु यीशु, आज से इस मुंह से अपशब्द गंदी बातें अपमानजनक शब्द कभी नहीं निकलेंगे। हम इस मुंह से अच्छी बातें करेंगे, सुहावनी मनभावनी उन्नति लाने वाले ऐसे ही शब्द हम निकालेंगे। प्रभु यीशु, आज से हम दारू कभी नहीं पीएंगे। दारू की आत्मा को हमारे अंदर से निकल जाने की
निकल जाने की आज्ञा देता हूँ। यीशु के नाम से ये दारू तो हमें बहका नहीं सकती। इसलिए यीशु के नाम से मेरे शरीर से मेरे प्राण से निकल जा। पवित्र आत्मा आप मेरे अंदर प्रज्वलित हो जाओ। आज से ये 5 पाप हम कभी नहीं करेंगे। आपका हाथ पकड़कर हम चलेंगे। लेकिन आज से मैं झूठ का हाथ, क्रोध का हाथ, चोरी का हाथ, अपशब्द का हाथ, दारू का हाथ कभी नहीं पकड़ेंगे। पवित्र आत्मा आपका हाथ पकड़कर हम चलेंगे। धन्यवाद देते प्रभु यीशु के नाम से मेरे पापों को क्षमा करने के लिए धन्यवाद देते प्रभु यीशु के नाम से मैं प्रार्थना करता हूँ। आमीन। हाथों को बंदी रखना है। पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके चरणों के पास आते। पवित्र आत्मा आपका वचन कहता है कि हमें आपको दुखाना नहीं, शोधित करना नहीं, लेकिन प्रभु हम सभी लोग अक्सर तुझे बहुत दुखाते हैं। झूठ बोलकर, निंदा कर, गाली गलौज देकर, प्रभु पवित्र पिता चोरी कर, गुस्सा कर, अपशब्द निकाल कर, प्रभु दारू पीकर तुझे बहुत दुखाते हैं और तेरे विरुद्ध पाप करते हैं। और फिर अगर हम तुझे दुखाएंगे तो तू हमें कैसे लेके जाएगा। प्रभु आत्मा आज तुझसे क्षमा मांगते हैं इन सारे पापों के लिए कितने सालों से हम कर रहे और तुझे दुखा रहे, माफ कर। आज यीशु के नाम से क्षमा मांगते, यीशु के नाम से क्षमा मांगते, यीशु के नाम से क्षमा मांगते और पवित्र आत्मा आपको रिलीज करते। पवित्र आत्मा हम सबको यीशु के लहू से धो डाल। और प्रभु आज से कभी हम झूठ नहीं बोलेंगे, कुछ भी हो सच बोलेंगे, गुस्सा नहीं करेंगे। अगर गुस्सा करना जायज है तो हम प्रभु पाप नहीं करेंगे। पवित्र आत्मा सहायता करो यीशु के नाम से मेरे मन। पवित्र आत्मा कभी भी आज से हम चोरी कभी नहीं करेंगे, कभी भी अपशब्द निकालेंगे नहीं, कभी दारू नहीं पिएंगे। इसलिए सहायता करो। पवित्र आत्मा प्रज्वलित हो जाओ, इन सबको शक्ति दो, इन सबको बल दो। पवित्र आत्मा आप हम सबकी छुटकारे की छाप हो, आप हमारी छुटकारे की छाप हो। हमें स्वर्ग जाना है और स्वर्ग जाने के लिए आपको दुखी नहीं करना है, परंतु आपको प्रसन्न करना है, आपको आनंदित करना है। इसलिए आज से हम आपको आनंदित करेंगे, आज से हम तुझे खुश करेंगे। पवित्र आत्मा इसलिए मेरे महान पवित्र सेनाधीश पिता पवित्र आत्मा दया रखो, सुधियाराधना प्रार्थना का जीवन रखकर, उपवास वाला जीवन जीकर हमेशा सच्चाई की राह पर चलेंगे, सच बोला करेंगे और प्रभु मसीह वाला जीवन जिएंगे। प्रभु मसीह जीवन जीकर तेरी महिमा करेंगे और तुझे प्रसन्न कर छुटकारे के दिन में हम तेरे पास पहुँचेंगे, अपने घर सियोन में स्वर्ग में पहुँचेंगे। प्रभु इन सबको प्रभु शक्ति देना, बल देना, जो आज वचन सुने वो समझने के लिए और हमेशा याद रखने के लिए सहायता करना। कभी ये भूले नहीं, इसलिए सहायता करना। हमेशा आत्मा से भरे रहने के लिए मदद करना। ओ रबा खाना मासा तारा बा खाना मासी तेरा बा खाना मासा तारा बा खाना मासी। पवित्र आत्मा इनको भर दो यीशु के नाम से। प्रभु में प्रभु की शक्ति में बलवान करो। ओ खाना मासा तारा बा खाना मासी तेरा बा खाना मासा तारा बा खाना मासी। लड़ा यीशु के नाम से पवित्र आत्मा से प्रज्वलित हो जाए, पवित्र आत्मा से प्रज्वलित हो जाए, पवित्र आत्मा से भर जाए, प्रभु में प्रभु की शक्ति में बलवान हो जाए। राखना संदरा बखाना मसंदरा बकोरो नसे तेरे नमः शंदरा बकोरो नसे तेरा बखाना मसे तेरे नमः शंदरा बरा 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 तेरा बखाना मसे तेरे नमः शंदरा मसी करो। पवित्र आत्मा की शक्ति आपका सामर्थ्य प्रज्वलित करे। अभी इसी घड़ी इनमें आने दो और आपकी राह पर चलने के लिए मदद करो। इन्हें आपका ज्ञान दो प्रभु, इनकी बुद्धि को खोलो प्रभु, इनको ज्ञान दो और इन्हें समझ दो प्रभु, और अंत तक आपके राज्य में बने रहने के लिए सहायता करो। आपके राज्य से कभी बाहर निकलने नहीं, अंत तक आपके राज्य में बने रहने के लिए सहायता करो। तो इनकी ढाल, इनका कवच, मैं आपका दास होने के नाते इन्हें आशीषित करते और तेरे राज्य में बने रहने के लिए प्रार्थना करते। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देते प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते हैं। आमीन।